हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण ट्रायंगल हा चॅप्टर चालू केलाय. आपण 3.1 3.2 दोन प्रॅक्टिस सेटही बघितले. आता आपल्याकडे 3.3 जो प्रॅक्टिस आहे त्याच्यावरचं जे बेसिक आहे ते बेसिक आपल्याला बघायचंय. आणि एक छानसं आणि मोठंसं लेक्चर याच्यावर होणार आहे. जे बेसिक अत्यंत महत्त्वाचं आहे यानंतरच्या जॉमेट्रीच्या दृष्टीनं, म्हणजे 9th क्लास असो की 10th क्लास असो. कारण ट्रायंगल बद्दलचं महत्त्वाचं बेसिक ज्यामध्ये बघणार आहे आपण आयसोसेलस ट्रायंगल थेरम, 30 60 90 मीडियन, या सर्व ज्या बेसिक गोष्टी त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे काय, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय. म्हणजे जनरली ट्रायंगलचे किती टाइप पडतात, तर साइड वरून, ट्रायंगलच्या साइड वरून मी म्हटलं होतं 3 टाइप पडतात ट्रायंगलचे. ट्रायंगलच्या साइड वरून 3 टाइप पडतात. पहिला इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल. कारण आजचा जो आयसोसेलस ट्रायंगल थेरम आहे तो समजण्या अगोदर त्याच्याबद्दल जनरल इन्फॉर्मेशन असणं महत्त्वाचं आहे. तर पहिला इक्विलॅटरल ट्रायंगल, दुसरा आयसोसेलस ट्रायंगल, आयसोसेलस ट्रायंगल, आणि तिसरा काय तर स्केलॅन ट्रायंगल. तिसरा काय तर स्केलॅन ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ऑल साइड्स, म्हणजे किती साइड्स, 3 साइड्स इक्वल असतात. ठीक आहे, इक्वल किती साइड्स इक्वल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजे 3 साइड्स इक्वल असतात. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे 2 साइड्स इक्वल असतात. बरोबर आहे, ऑल साइड्स इक्वल. सपोज दिस इज ट्रायंगल एबीसी. हा जर ट्रायंगल एबीसी असेल आणि हा जर इक्विलॅटर म्हटलं तर या तीनही साइड्स तुम्हाला इक्वल म्हणावं लागेल. या तीनही साइड्स इक्वल असेल, AB is equal to BC is equal to AC, then this is triangle ABC is an equilateral triangle. ओके. आणि आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे काय, सपोज दिस इज ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC जर असेल तर यामध्ये AB is equal to AC, AB आणि AC या दोन बाजू जर इक्वल असेल, या दोन साइड्स इक्वल असेल तर याला आपण म्हणू ट्रायंगल ABC then आयसोसेलस ट्रायंगल, दोन साइड्स. आणि स्केलॅन म्हणजे काय, स्केलॅन ट्रायंगल. ओके, स्केलॅन ट्रायंगल. ठीक आहे. आता स्केलॅन ट्रायंगल म्हणजे काय, तर स्केलॅन ट्रायंगल म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही साइड्स इक्वल नसेल, अनइक्वल. सर्व साइड काय असतील तर अनइक्वल, ऑल साइड्स अनइक्वल. म्हणजे दिस इज ट्रायंगल ABC. बरोबर आहे. यामध्ये AB आहे 5, BC आहे 4 आणि आहे 3. सर्व साइड्स डिफरंट देन दिस ट्रायंगल ABC इज नोन ॲज अ स्केलॅन ट्रायंगल. अशा पद्धतीने साइड्स वरून ट्रायंगलचे 3 प्रकार पडतात. आता अँगल वरून पण किती पडतात सांगितलं होतं. अँगल वरून पण 3 टाइप पडतात. फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल, ज्यामध्ये एक अँगल काय असतो, राईट अँगल. त्यानंतर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, ज्यामध्ये एक अँगल हा ऑब्ट्यूज असतो म्हणजे ग्रेटर दॅन 90 असतो. आणि त्यानंतर सांगितलं होतं ॲक्यूट अँगल ट्रायंगल, म्हणजे त्यातला एक अँगल हा 90 म्हणजे सर्व अँगल्स 90 पेक्षा लहान असतील. एकच काय, सर्व अँगल 90 पेक्षा काय असतील तर लहान असतील, त्याला आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणतो. ओके, लेस दॅन 90 इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल. वन अँगल इज इक्वल टू 90 डिग्री दॅन राईट अँगल ट्रायंगल. वन अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, दॅट इज ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. नसेल कळलं तर तुम्ही लेक्चर नंबर 1 बघू शकता. लेक्चर नंबर 1 मध्ये या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. परंतु ते साइड वरून यासाठी सांगितलं कारण याची गरज आपल्याला आज परत पडणार आहे, म्हणून एक रिव्हिजन म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे. आता डायरेक्ट आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूया. आयसोसेलस ट्रायंगल थेरम. आता आयसोसेलस ट्रायंगल थेरम काय म्हटलं, आयसोसेलस ट्रायंगल मध्ये ज्यावेळेस आपण थेरम बघतो, आता काय झालंय या ठिकाणी सर्व डिजिटल गोष्टी असल्यामुळे डायरेक्टली या ठिकाणी मी ठेवतो. आणि जर तुम्ही या गोष्टीचा विचार जर केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त एक स्टेटमेंट दिलेलं असेल. काय असेल तुमच्याकडे, फक्त एवढं एक स्टेटमेंट असेल, फक्त एवढं स्टेटमेंट दिलेलं असेल आणि बाकी सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जर सवय लागली तर तुम्हाला काय होईल, त्या गोष्टी जमणार नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट पार्ट असलं पाहिजे. आणि स्टेटमेंट पार्ट असल्यानंतर ती फिगर बनवता गेली पाहिजे. आणि त्याच्या फिगर जर बनवता गेली, हे स्टेटमेंट धरलं नसेल, स्टेटमेंट वरून कळलं पाहिजे की थेरम कोणता आहे. स्टेटमेंट वरून थेरम कळला की त्याची फिगर बनवता गेली पाहिजे. फिगर वरून बाकी या सर्व गोष्टी कशा बनवायच्या ते मी सांगतो. हे कुठलीच गोष्ट लर्न करायची गरज नाही, फक्त हे स्टेटमेंट लर्न पाहिजे आणि या ठिकाणी फिगर बनवता आली पाहिजे. काय म्हणतं स्टेटमेंट, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर congruent then the angles opposite to them are congruent. या ठिकाणी आयसोसेलस ट्रायंगल नाव सुद्धा नसेल परीक्षेला जर विचारलं आयसोसेलस ट्रायंगल थेरम पण म्हणणार नाही, फक्त हे स्टेटमेंट देईल, इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर congruent then angles opposite them are congruent. त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ज्या ट्रायंगलच्या दोन साइड इक्वल असतात त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात आयसोसेलस ट्रायंगल. म्हणजे हा आयसोसेलस ट्रायंगल थेरम आहे.
याच्यावरून एक ट्रिक लक्षात ठेवायची. काय म्हटलं या ठिकाणी इफ नंतरचा पार्ट काय असतो गिवन. या ठिकाणी मी ग्रीन करतो तो पार्ट गिवन असेल, ग्रीन पार्ट. इफ नंतरचा हा पार्ट पूर्ण गिवन आहे, टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट इथपर्यंतचा हा पार्ट गिवन आहे. आणि त्यानंतर हा जो समोर देन नंतरचा पार्ट आहे हा पार्ट सर्व काय आहे तर हा पार्ट प्रूव्ह करायचा पार्ट आहे. देन नंतरचा पार्ट प्रूव्ह करायचा पार्ट आहे. मग गिवन काय दिलं यांनी की टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगलच्या दोन साइड कॉन्ग्रुएंट म्हणजे तो आयसोसेलेस ट्रायंगल आहे. लगेच फिगर बनवायची एबीसी. काय बनवली एबीसी फिगर बनवली ट्रायंगल एबीसी. तर ही आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे या दोन साइड्स इक्वल दाखवल्या. बरोबर आहे. काय बरोबर तुम्ही फिगर दिलेलं नसेल परीक्षेमध्ये त्यामुळे फिगर ट्रायंगल एबीसी. आता ट्रायंगल म्हटल्यानंतर ट्रायंगल एबीसी म्हणाला. दोन साइड्स इक्वल म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल. या दोन साइड एबी आणि एसी इक्वल बनवलं. ठीक आहे इथपर्यंत झालं. ठीक आहे आता हे कन्स्ट्रक्शन केल्यामुळे डायरेक्ट फिगर आली पण ती फिगर तशी नसेल. ऍक्च्युअल फिगर कशी असेल तर फक्त ज्या सुरुवातीला फक्त तुम्हाला अशी फिगर काढावी लागेल ए बी अँड सी. कशी काढली तुम्ही एबीसी फिगर बनवली एबीसी. ओके एबीसी फिगर बनवली आणि दिस एबी इज इक्वल टू एसी. AB इज इक्वल टू AC दाखवलं. अशा पद्धतीने तुम्ही फिगर बनवली गिवन वरून. आता गिवन लिहायचं. गिवन काय तर गिवन इन ट्रायंगल ABC. बरोबर आहे. आता फिगर मधून बघायचं. या फिगर कडे फोकस करू नका वाटलंच तर. ठीक आहे याच्यावर फोकस करा. काय गिवन आहे की ट्रायंगल ABC गिवन आहे. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC. कारण इफ नंतरचा पार्ट गिवन आहे त्यामुळे AB इज इक्वल टू AC. म्हणून गिवन मध्ये काय लिहिलं इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू AC. AB इज इक्वल टू AC हे गिवन वरून लिहून घेतलं. त्यानंतर ट्रू प्रूव्ह काय करायचं आहे द अँगल ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे या ज्या साइड्स इक्वल आहे याच्या ऑपोजिट असणारे अँगल म्हणजे कोणता हा अँगल. या साइडच्या ऑपोजिट आणि या साइडच्या ऑपोजिट हा म्हणजे हा ABC आणि ACB हे दोन अँगल काय दाखवायचे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. हा ABC आणि हा ACB म्हणजे हा हे अँगल. ठीक आहे कुठून घेतला आपण सगळ्या गोष्टी या फक्त एका गिवन दिलेल्या स्टेटमेंट वरून लिहायला लागलो. काहीही मनाने नाही लिहायला लागलो आपण. ठीक आहे कारण टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट त्यानंतर AB आणि AC आपण कॉन्ग्रुएंट म्हटलं. ठीक आहे गिवन. आता ट्रू प्रूव्ह काय मध्ये काय लिहायचं तर अँगल ऑपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे याच्या ऑपोजिट हा ABC आणि हा ACB याच्या ऑपोजिट C आणि याच्या ऑपोजिट B. तर हा अँगल B आणि C. अँगल B आणि C आपल्याला काय करायचं तर कॉन्ग्रुएंट दाखवायचे. हा ABC आणि ACB पूर्ण नाव घेतलं तर. ठीक आहे हे आपल्याला दाखवायचे ट्रू प्रूव्ह. आता काय करावं लागेल आता ज्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला ट्रायंगल मध्ये काही प्रूव्ह करायचं म्हटलं तर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करावे लागतात. बरोबर आहे त्या ठिकाणी कारण हे सगळे प्रॉब्लेम त्याच्यावरच आहे आपले. मग या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय करावं लागेल कन्स्ट्रक्शन. आता या ठिकाणी दोन मेथड आहेत. तुमच्या बुक मध्ये बायसेक्टर दिला म्हणून इथे बायसेक्टर घेतला. तुम्ही जर परपेंडिक्युलर जरी ड्रॉ केला तरी सुद्धा ते तुम्ही करू शकता. हा थेरम झाल्यानंतर एकदा मी सांगेल की परपेंडिक्युलर घेऊन कसं सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे तर काय करायचं बायसेक्टर ड्रॉ करायचा. लक्षात ठेवायचं या ठिकाणी बायसेक्टर अँगल A चा बायसेक्टर ड्रॉ केला. बायसेक्टर ड्रॉ करणे म्हणजे काय एका अँगलला दोन इक्वल भागांमध्ये डिवाइड करणे म्हणजे अँगल बायसेक्टर. मग या ठिकाणी अँगल बायसेक्टर ड्रॉ केला. तो अँगल बायसेक्टर BC ला इंटरसेक्ट झाला D पॉइंट मध्ये आणि त्याने तयार केलेले हे दोन अँगल इक्वल असतील. त्याने तयार केलेले दोन अँगल काय असतील तर इक्वल असतील. बरोबर आहे इक्वल असतील कारण बायसेक्टर म्हणजे इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करणे. मग या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणलं ड्रॉ बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँगल BAC म्हणजे अँगल A. तुम्ही डायरेक्ट अँगल A म्हटलं तरी चालेल. ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल A बरोबर आहे विच इंटरसेक्ट BC ऍट पॉइंट D. त्यानं BC ला D पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलं. सगळं फिगर मधून पाहून लिहिलं. आतापर्यंत या तीन लाईन लिहिल्यात यातली एकही लाईन मनाने लिहिली नाही. काय केलं आपण AB आणि AC इक्वल दाखवलं कारण गिवन दिलं होतं आणि आपल्याला ABC आणि ACB इक्वल प्रूव्ह करायचे कारण देन नंतरचा पार्ट तो टू प्रूव्ह आहे. ठीक आहे कन्स्ट्रक्शन केलं की अँगल A चा बायसेक्टर ड्रॉ केला. तो बायसेक्टर BC ला D पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाला ते लिहून टाकलं. ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल BAC विच इंटरसेक्ट BC ऍट पॉइंट D. ठीक आहे या सर्व गोष्टी लिहून घेतल्या. आता लिहायचा प्रूफ. आता काय लिहायचं प्रूफ. प्रूफ मध्ये काय करायचं दोन ट्रायंगल पकडायचे. हा ट्रायंगल ADB आणि हा ट्रायंगल ADC. बरोबर आहे हा ABD आणि ADC. बघा हा या ठिकाणी जर बघितलं हा ट्रायंगल ADB आणि हा ADC. ठीक आहे हे दोन ट्रायंगल हा ADB आणि हा ADC दोन ट्रायंगल मध्ये. आता या ट्रायंगल मध्ये काय काय गिवन आहे तर गिवन दिलंय AB आणि AC या दोन ट्रायंगलचे पार्ट इक्वल आहेत. बघा हा इकडचा एवढा ट्रायंगल मला ADB हा ट्रायंगल आणि हा इकडचा ADC हा ट्रायंगल. यामध्ये AB इज इक्वल टू AC दिलेलं आहे ते गिवन आहे. सो लिहून घेतलं AB इज इक्वल टू AC गिवन. AB इज इक्वल टू AC काय तर गिवन आहे. त्यानंतर काय म्हटलं तर अँगल BAD. हा BAD म्हणजे कोणता अँगल या ग्रीन मध्ये करतो मी. ठीक आहे लक्षात द्या अँगल BAD म्हणजे एवढा अँगल हा BAD एवढा अँगल हा कशाशी इक्वल आहे तर हा इक्वल आहे BAC CAD शी. या CAD शी का इक्वल आहे कारण ज्यावेळेस बायसेक्टर ड्रॉ केला बायसेक्टर इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो तर हे दोन भाग इक्वल झाले.
म्हणजे हा बीएडी आणि हा सीएडी हे दोन पार्ट काय झाले इक्वल. त्याचं रिझन काय द्यावं लागेल तुम्हाला, कन्स्ट्रक्शन. कशामुळे इक्वल झाले ते, कन्स्ट्रक्शन मुळे हा बीएडी आणि सीएडी काय झाले तर इक्वल झाले. दॅट इज बीएडी कोणता, हा बीएडी म्हणजे हा एवढा पार्ट आणि त्यानंतरचा हा सीएडी म्हणजे हा एवढा पार्ट. हे दोन्ही इक्वल आहे कारण बायसेक्टर इक्वल दोन भागांमध्ये डिवाइड करतो, त्याला याचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. पहिलं काय मिळालं, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करण्यासाठी एबी आणि एसी गिवन होतं. त्यानंतर हा बीएडी आणि हा सीएडी, हा बीएडी आणि सीएडी हे कन्स्ट्रक्शन वरून गिवन झालं. आणि त्यानंतर जर विचार केला तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक साइड कॉमन आहे. कोणती साइड आहे, ती एडी. काय कॉमन आहे, एडी. हा रे जो एडी आहे ठीक आहे, हा कॉमन आहे. म्हणून तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी, सेगमेंट एडी. बरोबर आहे, सेगमेंट एडी इज अ congruent to segment AD because it is common side. Segment AD is congruent to segment AD, common side. AD काय तर कॉमन आहे, AD कॉमन साइड आहे त्यामुळे AD कॉन्ग्रुएंट झाला. AD इज अ कॉन्ग्रुएंट टू AD, कॉमन साइड. या तीन गोष्टी मिळाल्या आणि तीन गोष्टी मिळाल्या ट्रायंगल काय असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. पहिली गोष्ट मिळाली AB इज इक्वल टू AC. नंतर मिळाला हा BAD आणि CAD, कन्स्ट्रक्शन वरून दोन ट्रायंगल इक्वल आहे. नंतर ही AD साइड काय दोन ट्रायंगल मध्ये तर कॉमन आहे त्यामुळे कॉमन मिळालं. मग ट्रायंगल ABD हा कोणता ट्रायंगल, हा ABD, त्याला ADB म्हणा किंवा ABD म्हणा. हा ट्रायंगल ABD आणि हा ट्रायंगल ABD आणि हा ट्रायंगल ACD. बरोबर आहे, ABD आणि ACD रोटेशन असं घ्यायचं. जर ABD म्हटलं तर ACD घ्यायचं आणि ADB म्हटलं तर ADC घ्यायचं. ठीक आहे, एवढं लक्षात घ्यायचं. सो अँगल ट्रायंगल ABD आणि ACD कसे इक्वल आहेत तर कशामुळे इक्वल आहे, ABAC काय साइड आणि हा काय अँगल आणि ही पण काय साइड. सो SAS कोणत्या टेस्ट नुसार, SAS पहिल्या ब्रॅकेट मध्ये जो पहिली फिल इन द ब्लँक्स आहे त्यातील SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय तर कॉन्ग्रुएंट आहेत. आता उरलं ज्यावेळेस दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले त्यावेळेस सर्व करस्पॉन्डिंग अँगल आणि सर्व करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट असतात. मग आता ABD कोणता आहे, हा ABD म्हणजे हा अँगल ABD हा कशाशी करस्पॉन्ड असेल, या ACD साइडशी. हा ABD अँगल या ABD हा ACD साइडशी कॉन्ग्रुएंट असेल. सो ABD इज कॉन्ग्रुएंट टू ACD. ABD is congruent to ACD, CACT, corresponding angle of congruent triangle. कारण ज्यावेळेस दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेस सर्व करस्पॉन्डिंग अँगल आणि सर्व करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. मग या ठिकाणी दोन अँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले तर एक कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाल्यानंतर हे दोन अँगल सपोज ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले तर हा करस्पॉन्ड काय ABD आणि ACD. सो B चा करस्पॉन्डन्स काय तर C आहे. म्हणजे हा अँगल ABD आणि हा अँगल ACD काय झाले तर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. आता मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की सपोज जर असा एखादा अँगल ड्रॉ केला आणि याला ABC नाव दिलं, याला ABC जर नाव दिलं आणि मध्ये D जर पॉइंट घेतला तर हा ABD आणि हा ABC दोन्ही एकच आहे. कारण जोपर्यंत हे डिस्टन्स बदलत नाही तोपर्यंत अँगल बदलत नाही. बाकी तुम्ही समोर कोणतंही नाव घ्यायचं, Q जरी घेतला तर हा ABQ सुद्धा काय होईल तर इक्वलच असेल. नाव कोणते पण घेतले तरी ते इक्वलच असतात त्यामुळे काही प्रश्न पडणार नाही. म्हणजे या ABD ला तुम्ही काय लिहू शकता तर या ABD ला तुम्ही पूर्ण ABC लिहू शकता. हा जो ABD आहे तुमचा हा ABD यालाच पुढे नाव तुम्ही ABC लिहू शकता. म्हणून अँगल ABD ला ABC लिहिलं आणि हा ACD ला तुम्ही ACB लिहू शकता. आणि त्यानुसार या ठिकाणी हे प्रूव्ह झालं की हे दोनही अँगल्स काय तर इक्वल प्रूव्ह आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ABC इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू ACB. अशा पद्धतीने तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल प्रूव्ह करू शकता. अगदी सिंपल आहे. एक आयसोसेलेस ट्रायंगल काढायचा म्हणजे अपोजिट दोन साइड काय करायच्या इक्वल दाखवायच्या. त्यानंतर एक बायसेक्टर ड्रॉ करायचा अँगल एला म्हणजे काय तुमचा हा BAD आणि CAD अँगल इक्वल असेल बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे. मग हे दोन ट्रायंगल घ्यायचे, हा ABD ट्रायंगल आणि ACD ट्रायंगल. यामध्ये AB इज इक्वल टू AC गिवन आहे. त्यानंतर अँगल BAD आणि CAD कन्स्ट्रक्शन वरून बायसेक्टर ड्रॉ केल्यामुळे इक्वल झाले. त्यानंतर AD इज इक्वल टू AD बिकॉज कॉमन साइड. मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर हा ABD आणि हा ACD हे दोन ट्रायंगल म्हणजे हा ABC आणि ACB हे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल होतील आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. दॅट इज द कंप्लीट प्रूफ ऑफ द आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. फक्त स्टेटमेंट जरी दिलं असलं त्याच्यावरून फिगर बनवता येते आणि फिगरवरून सर्व गोष्टी करता येतात. आणि बऱ्याच मुलांना यामुळे जॉमेट्री अवघड वाटतं परंतु जॉमेट्री अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. सर्व गोष्टी दिलेल्या याच्यातून फिगर मधून पाहून लिहायच्या असतात. परंतु आपण त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप करत नाही, डायरेक्ट त्या गोष्टी बघतो, डायरेक्ट याला लर्न करायचा प्रयत्न करतो, याला पाठ करायचा प्रयत्न करतो आणि त्या पाठ केल्यामुळे त्या गोष्टी विसरून जातात आणि मग जॉमेट्री सब्जेक्टला हार्ड बनवण्याचं नाम आतापर्यंत काम केलेलं आहे. परंतु जॉमेट्री अतिशय सिंपल आणि सोपा सब्जेक्ट आहे. फक्त त्याला स्टेप बाय स्टेप जायचं, फिगर मधून सगळ्या गोष्टी लिहायच्या. आता तुम्ही जर हे सर्व बघितलं तर अतिशय सोपं आहे. आता या ठिकाणी कॉलरी दिली आहे. काय म्हटलं की ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. राईट द प्रूफ विथ कॉलरी. काय या कॉलरीचा प्रूफ जर लिहायचं म्हटलं तर म्हणजेच काय ऑल साइड्स इक्वल म्हणजे कोणता ट्रायंगल होईल इक्विलॅटरल ट्रायंगल आणि त्याचे सर्व अँगल्स इक्वल दाखवायचे. बरोबर आहे. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल हा सुद्धा आपण करू शकतो. अतिशय सिंपल आहे, काय विषय नाहीये. ठीक आहे.
आय होप हे तुम्हाला जर समजलं असेल, आयसोसेलेस ट्रायंगल समजला असेल तर 2 मिनिटांमध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. या आयसोसेलेस ट्रायंगल बुक मध्ये फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनच ब्लँक भरायचे आहेत. या 2 ब्लँक भरल्या की बाकी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. इक्विलॅटरल जी कॉलरीज दिलेली आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची ती आपण या ठिकाणी करून दाखवूया तुम्हाला. सिंपल आहे, त्यात पण काही अवघड नाहीये. याच पद्धतीने प्रूव्ह करायचे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय असेल तुमचा, सपोज दिस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. याला नाव देऊया ए बी अँड सी. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय की ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल, दिस नोन एज इक्विलॅटरल ट्रायंगल. जेव्हा ऑल साइड्स इक्वल असतात तेव्हा त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आयसोसेलेस ट्रायंगलचं सुद्धा मी तुम्हाला एक मेथड सांगेन की जे परपेंडिक्युलर बायसेक्टरची, तीच मेथड या ठिकाणी यूज करायची. नंतर तुमच्या लक्षात येईल आयसोसेलेस ट्रायंगल बद्दल. पण काय करायचं, या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा या बीसी वरती. या ए पासून बीसी वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर बायसेक्टर येतो. काय तो? परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे तो या दोन साइडना पण इक्वल प्रूव्ह करेल. या दोन साइडला पण काय करेल, तो इक्वल प्रूव्ह करेल. किंवा नाही केलं तरी फक्त एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. बायसेक्टर म्हणू नका, फक्त एक परपेंडिक्युलर. एडी इज अ परपेंडिक्युलर टू बीसी. काय झालं? एडी इज अ परपेंडिक्युलर टू बीसी. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. काय आहे? कन्स्ट्रक्शन. आता इथे गिवन काय येईल तुमचं, तर गिवन येईल काय, गिवन येईल इन ट्रायंगल एबीसी. काय म्हणायला लागेल गिवन मध्ये, इन ट्रायंगल एबीसी AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AD. AB is equal to BC is equal to AD, sorry, AB is equal to BC is equal to AC. AB is equal to BC is equal to AC. या तीन साइड इज इक्वल आहे म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. AB is equal to BC is equal to AC झालं गिवन. आता टू प्रूव्ह काय करायचंय, तर टू प्रूव्ह करायचंय की अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. हे टू प्रूव्ह करायचंय की ABC हे तीन अँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. आता कन्स्ट्रक्शन काय येईल तुमचं, तर कन्स्ट्रक्शन येईल की ड्रॉ AD इज परपेंडिक्युलर टू BC. हा AD BC वर परपेंडिक्युलर हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. काय झालंय? कन्स्ट्रक्शन. आता प्रूफ. ठीक आहे. आता मी रफली सांगतो या गोष्टी. ठीक आहे. तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे, कॉलरीज मध्ये दिलेले आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता प्रूफ काय आहे, तर या ठिकाणी दोन ट्रायंगल घ्यायचे. हा ट्रायंगल ABD आणि हा ट्रायंगल ACD. आता इन ट्रायंगल ABD आणि ACD मध्ये बघितलं तर AB इज इक्वल टू AC, कारण गिवन आहे AB इज इक्वल टू AC. गिवन आहे, बरोबर आहे. AB इज इक्वल टू AC. पण या ठिकाणी जर विचार केला तर हा अँगल 90 चा आहे, म्हणजे हा अँगल पण काय होईल तुमचा 90 चा. दोन्ही अँगल 90 म्हणजे या ठिकाणी जेव्हा 90 चा अँगल त्यावेळेस आपल्याला हायपोटेन्यूस साइड थेरम यूज करावा लागतो. ठीक आहे. मग आता काय म्हणणार तुम्ही, ADB अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. रिझन ईच 90. दोन्ही पण काय तर 90 चे, म्हणजे राईट अँगल झाला हा ईच 90. ठीक आहे. त्यानंतर हा हायपोटेन्यूस 90 च्या अपोजिट असतो हायपोटेन्यूस. सो AB इज इक्वल टू AC. दोन्ही पण काय हायपोटेन्यूस आहे. AB इज कॉन्ग्रुएंट टू AC. काय आहे? हायपोटेन्यूस आहे. आणि हे गिवन पण दिलेले आहे तुम्हाला. हे काय गिवन पण आहे. ठीक आहे. तो हायपोटेन्यूस झाला. ठीक आहे. म्हणजे हा ADB आणि हा ADC दोन्ही 90 चे, 90 च्या अपोजिट असतो हायपोटेन्यूस. सो हायपोटेन्यूस AC आणि हायपोटेन्यूस AB आणि AC कॉन्ग्रुएंट झाले. आता AD काय दोघांमध्ये कॉमन साइड आहे. सो AD इज कॉन्ग्रुएंट टू AD. AD इज अ कॉन्ग्रुएंट टू AD आणि हा AD इज कॉन्ग्रुएंट टू AD. काय तुमची साइड आहे, साइड आहे, बरोबर आहे. कॉमन साइड. त्या रिझनला काय लावायला लागेल याला, कॉमन साइड. ही कॉमन साइड आहे. ठीक आहे. कॉमन साइड आहे. दिस इज कॉमन साइड. ठीक आहे. आता मला सांगा RHS म्हणजे हायपोटेन्यूस साइड थेरम नुसार हा ट्रायंगल ABD काय होईल तुमचा, आता कॉन्ग्रुएंट होईल या ACD ट्रायंगल सोबत. हा ABD आणि ACD ट्रायंगल हायपोटेन्यूस साइड थेरम नुसार काय झाले तर कॉन्ग्रुएंट झाले. हा ABD ट्रायंगल आणि ACD ट्रायंगल. आणि ज्यावेळेस हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले त्यावेळेस काय होईल, तर त्यावेळेस तुमचा हे करस्पॉन्डिंग अँगल B आणि C काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्ट. कारण ज्यावेळेस हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर हे जे करस्पॉन्डिंग अँगल B आणि C काय होईल तर कॉन्ग्रुएंट होईल. इथपर्यंत आलं. आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं नेक्स्ट नंतर काय करायचं, ते वेगळा परत बायसेक्टर ड्रॉ करायचा. सपोज याला मी मिटवतो. ठीक आहे.
याला मी मिटवलं. आता काय करायचं तर या ठिकाणी या BC वरून, ठीक आहे, परतच मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, अगदी सिंपल आहे. ओके, पहिलीच फिगर आहे, ठीक आहे, ही ट्रायंगल ABC ची पहिलीच फिगर आहे. फक्त समजावं म्हणून मी या ठिकाणी क्लिअरली ड्रॉ केलं. हा ABC हे सर्व गोष्टी आहेत. काय आलेलं आहे आपलं, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट आलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं, या A वरून BC वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. आता या BC वरून या AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. BC वरून AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. याला नाव दिलं E. काय नाव दिलं याला, E नाव दिलं. आता या ठिकाणी बघितलं तर हा ट्रायंगल तयार होईल BAE आणि हा BCE. या ट्रायंगल मध्ये जर विचार केला तर हे दोन अँगल 90 चे आहेत, बरोबर आहे. हा अँगल BEA आणि अँगल BEC 90 चे म्हणजे R, बरोबर आहे. याचे अपोजिट हायपोटेनियस म्हणजे BC आणि AC पण काय तर इक्वलच आहे, हायपोटेनियस. आणि ही BE साइड काय तर कॉमन, सो ही कॉमन साइड म्हणजे राईट हँड हायपोटेनियस म्हणजे राईट हायपोटेनियस साइड म्हणजे हायपोटेनियस साइड थेरम नुसार हे BAE आणि हा BCE हे दोन ट्रायंगल पण काय होतील तर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह होतील. म्हणजे तुमचा हा A करस्पॉन्डिंग अँगल A आणि C पण काय होईल, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. दिस इज इक्वेशन सेकंड. आणि फर्स्ट आणि सेकंड मधून हा C जो आहे तो B शी पण इक्वल आहे, AC पण इक्वल आहे. सो फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. अशा पद्धतीने तुम्ही ही जी कॉलरीज दिलेली इक्वेटर ट्रायंगलची ती सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर सेकंड मध्ये काय दिलंय तर सेकंड मध्ये आता एक कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस थेरम. जनरली आतापर्यंत एक्झामला कॉन्व्हर्स विचारला गेलेला नाहीये, परंतु एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला माहित असावं, कारण यानंतर जर विचारलं गेलं तर सांगता येत नाही. परंतु आतापर्यंत 10च्या SSC बोर्डच्या एक्झाम मध्ये कॉन्व्हर्स विचारला गेला नाही आणि कॉन्व्हर्स वरती क्वेश्चन असतील, मात्र कॉन्व्हर्स प्रूव्ह करण्यासाठी एक्झामला नसतो. तर एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून आपण बघूया. कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं, एक्झॅक्टली रिव्हर्स जो थेरम आहे. म्हणजे थेरम मध्ये काय होतं की या दोन साइड इक्वल होत्या आणि हे दोन अँगल इक्वल प्रूव्ह करायचे होते. आता हे दोन अँगल इक्वल असतील आणि त्या साइड्स प्रूव्ह करायचे असतील, एक्झॅक्टली रिव्हर्सिबल, एक्झॅक्टली रिव्हर्स आहे, यालाच कॉन्व्हर्स म्हणायचं. म्हणजे काय होतं, दोन साइड्स इक्वल होत्या, दोन अँगल इक्वल प्रूव्ह केले, दॅट इज थेरम. आणि दोन अँगल इक्वल आहेत, आता दोन साइड प्रूव्ह करायचे, याला म्हणायचं कॉन्व्हर्स. काय म्हटलं कॉन्व्हर्स मध्ये, इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द साइड्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. पहिले काय होतं की जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असेल ट्रायंगलच्या, त्याच्या अपोजिट अँगल प्रूव्ह करा. हा होता आपला आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. त्याचा कॉन्व्हर्स काय म्हणतोय की हे दोन अँगल इक्वल आहेत, त्याच्या अपोजिट साइड प्रूव्ह करा. म्हणजे ही AB आणि ही PR जो सॉरी हा PQ आणि PR जे आहेत ते इक्वल आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचे, कॉन्ग्रुएंट आहेत प्रूव्ह करायचे. आता गिवन काय आहे तर ट्रायंगल PQR मध्ये हा PQR आणि हा PRQ हे जे दोन अँगल आहेत हे इक्वल दिलेले आहेत, कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. ठीक आहे, आता टू प्रूव्ह काय करायचंय तर साइड PQ आणि PR म्हणजे इफ नंतरचा जो पार्ट असतो तो असतो गिवन आणि देन नंतरचा जो पार्ट असतो तो टू प्रूव्ह. एक कुठलीच गोष्ट जिओमेट्री मध्ये मानन करायची गरज नसते, सर्व गोष्टी क्वेश्चन मध्येच आन्सर असतं, सर्व गोष्टी फिगर मधून कॉपी करायच्या. इफ नंतरचा पार्ट गिवन म्हणजे दोन अँगल म्हणजे PQR आणि PRQ ते गिवन मध्ये लिहिलं. आता त्याच्या अपोजिट साइड या कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायच्या, देन नंतरचा पार्ट तो टू प्रूव्ह आहे म्हणून PQ आणि PR काय लिहिलं, टू प्रूव्ह मध्ये लिहिलं. ठीक आहे, आता प्रूव्ह करताना कन्स्ट्रक्शन करायचं. काय करायचं, सिमिलरली आयसोसेलेस ट्रायंगल सारखंच अँगल P चा बायसेक्टर ड्रॉ करायचा. बायसेक्टर म्हणजे काय, या अँगल P ला तो इक्वली दोन भागांमध्ये डिवाइड करेल, त्याला बायसेक्टर म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हा QPM आणि हा RPM हे दोन अँगल काय असतील तर इक्वल मेजरमेंटचे असतील, इक्वल असतील. ठीक आहे, या ठिकाणी ड्रॉ बायसेक्टर ऑफ अँगल P विच इज इंटरसेक्ट QR एट पॉइंट M. QR ला त्याने M पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलं, त्या गोष्टी लिहून टाकल्या. आता या ठिकाणी दोन ट्रायंगल घेतले, PQM हा आणि PRM. यामध्ये काय झालं तर PQM अँगल जो आहे हा PQM हा अँगल PRM शी इक्वल असेल. कशाशी, PRM शी. आता कसं असेल याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. आता हा PQR यालाच तुम्ही काय लिहू शकता M, कारण मी सांगितलं जोपर्यंत हे डिस्टन्स बदलत नाही तोपर्यंत अँगल बदलत नाही. त्याचे नाव तुम्ही वेगळ्या प्रकारचे कोणतेही नाव देऊ शकता, त्याची वेगळ्याही नावानं. या लाईनला जर तुम्ही पुढे एक्सटेंड केलं आणि इकडे एखादा पॉइंट घेतला S तर हा PQS सुद्धा सेमच असेल PQM आणि PQR च्या, कारण नाव कुठलंही घेतलं तरी त्याचा मेजरमेंट बदलणार नाही. कारण जोपर्यंत त्याच्यामधली ही जी लेंथ आहे या PQ आणि QR सेगमेंट हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मेजरमेंट बदलणार नाही. तर हा PQM, मग आता याला PQR ला PQM घेतलं तर या PRQ ला काय करू शकता तुम्ही PRM. सो अँगल PQM इज कॉन्ग्रुएंट टू PRM बिकॉज इट इज अ गिवन.
इट इज अ गिवन. त्यानंतर काय म्हटलंय, हा QPM म्हणजे हा एवढा अँगल आणि इकडचा RPM हे कशामुळे इक्वल आले, तर बायसेक्टरमुळे. बायसेक्टर म्हणजे काय, तर या ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल कन्स्ट्रक्शन. काय लिहावं लागेल, कन्स्ट्रक्शन. एक क्वेश्चन सेकंड ए आणि क्वेश्चन थर्ड ए यामध्ये ऍक्टिव्हिटी असते. जर 6 ब्रॅकेट फिल करायला आले तर 3 मार्क साठी आणि 4 ब्रॅकेट फिल करायला आले 2 मार्क साठी विचारलं जातं. SSC बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा. आणि नाइन्थ आणि SSC बोर्डचा जो पेपर पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली सेमच आहे. त्यामुळे या ठिकाणी या फिल इन द ब्लँक जर विचारलं तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लँक्स या ठिकाणी भरू शकता. या ठिकाणी PQM ला PRM दॅट इज गिवन आणि हे QPM आणि RPM हे कन्स्ट्रक्शन नुसार या ठिकाणी दिलेले आहेत गिवन. आता यामध्ये काय म्हटलं, PM. आता ही PM कशाशी कन्वर्ट असेल, PM स्वतःशी, कारण ती कॉमन साइड आहे. या PQM आणि ह्या PRM दोनही ट्रायंगलचा विचार केला तर ही PM जी साइड आहे, जो PM जो सेगमेंट आहे, हा सेगमेंट दोनही ट्रायंगल मध्ये काय आहे, तर कॉमन आहे. सो PM इज कॉन्ग्रुएंट टू PM बिकॉज इट इज अ कॉमन साइड. इट इज अ कॉमन साइड. आणि ज्या वेळेस या 3 गोष्टी जर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाल्या तर 2 ट्रायंगल काय असतात, तर कॉन्ग्रुएंट असतात. त्यावरून हा PQM आणि PRM हे ट्रायंगल काय झाले, तर कॉन्ग्रुएंट झाले बाय विच टेस्ट. आता हा आहे अँगल, दुसरी काय आहे ही, दुसरा पण काय अँगल, दुसरा पण काय अँगल आणि हे काय साइड. म्हणजे AAS टेस्ट म्हटलं तरी चालेल आणि ASA म्हटलं तरी चालेल. अँगल साइड अँगल टेस्ट असा टेस्ट. अँगल साइड अँगल यानुसार हे 2 ट्रायंगल काय झाले तर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. आणि जेव्हा 2 ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट प्रूव्ह होतात त्याचे करस्पॉन्डिंग अँगल, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स या सर्व गोष्टी कॉन्ग्रुएंट असतात. त्यानुसार तुम्ही म्हणू शकता की PQ साइड आणि ही PR साइड या एकमेकाच्या करस्पॉन्डिंग साइड आहेत तर त्या कॉन्ग्रुएंट आहेत. तेच म्हटलं CSST म्हणजे कॉन्ग्रुएंट साइड ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे, यानुसार असा तुम्ही या ठिकाणी कॉन्वर्ट सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, दॅट्स ऑल. आय होप समजलं असेल. आता नेक्स्ट एक कॉलरीज दिली आहे बघा. ही एक मिनिट, ठीक आहे. या ठिकाणी कॉलरीज होती. ठीक आहे, ती कॉलरीज काय आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल. जसं आपण पहिल्या कॉलरी मध्ये काय केलं होतं की इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 साइड म्हणजे ट्रायंगलच्या 3 साइड जर इक्वल असेल तर त्याचे अपोजिट 3ही अँगल इक्वल दाखवा असं म्हटलं होतं. आता इथे काय दिलेलं आहे, त्या कॉलरी मध्ये एक सेकंड कॉलरी आहे, बुक मध्ये तुम्हाला दिसेल. त्या कॉलरी मध्ये असं दिलंय की एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचे 3ही अँगल इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे ABC हे 3ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. तर या ट्रायंगलच्या या सर्व साइड्स AB, AC आणि BC या साइड्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करा. म्हणजे कॉन्व्हर्स आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा. पहिली कॉलरी जी मी तुम्हाला आता सॉल्व्ह करून दाखवली एक रफली, त्या ठिकाणी ती कॉलरी स्वतः तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. आयसोसेलेस ट्रायंगल प्रमाणेच ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. परंतु मी तुम्हाला ती सॉल्व्ह करून दाखवली एका वेगळ्या मेथडनं. जो बायसेक्टरच्या ऐवजी तुम्ही परपेंडिक्युलर जरी ड्रॉ केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. त्याच पद्धतीने तुम्हाला आता याचा कॉन्व्हर्स इक्विलॅटरल ट्रायंगलचा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम त्या पद्धतीने तुम्हाला एकदा इकडचा बायसेक्टर ड्रॉ करावा लागेल, एकदा इकडचा बायसेक्टर ड्रॉ करावा लागेल आणि नंतर तुम्ही या सर्व साइड्स काय करू शकता, इक्वल दाखवू शकता. ही कॉलरी सेकंड तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची. काही डाऊट झाल्यात आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता, त्याचं सोल्युशन तुम्हाला टाकलं जाईल. ठीक आहे, तर ही कॉलरी सेकंड जी आहे ती तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची. कॉलरी फर्स्ट पण सॉल्व्ह करायची. काही डाऊट आल्यास तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट काय दिलंय, नेक्स्ट दिलंय 30, 60, 90. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. ओके, एकदम महत्वाची प्रॉपर्टी आहे 10च्या दृष्टीनं. 10th मध्ये सुद्धा 30, 60, 90चा आणि 45, 45, 90चा भरपूर ठिकाणी यूज होतो. बहुतांश ट्रायंगलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या ठिकाणी याचा उपयोग होतो. 30, 60, 90 आणि 45, 45, 90 या 2 थेरम तुम्हाला समजलेच पाहिजे. आता या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. कुठलाही थेरम सॉल्व्ह करण्या अगोदर जर आपण प्रॅक्टिकल ड्रॉ केलं, कुठलाही प्रॅक्टिकल जर आपण त्या ठिकाणी समजून घेतलं, प्रॅक्टिकल जर केलं तर त्या ठिकाणी त्या गोष्टी इझी जाईल. काय म्हटलं या ठिकाणी की एव्हरी स्टुडंट इन अ ग्रुप शुड हॅव ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल. प्रत्येक मुलानं काय करायचंय, ग्रुपमध्ये सपोज 4 मुलांचा एक ग्रुप आहे, प्रत्येक मुलाने एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा. त्यामध्ये एक राईट अँगल, एक अँगल B 90चा असेल, अँगल C 30चा असेल आणि अँगल A काय असेल 60चा असेल. म्हणजे एक असा राईट अँगल ट्रायंगल त्या मुलाने ड्रॉ करायचा की त्या ठिकाणी हा B अँगल 90चा असेल, C अँगल 30चा असेल आणि जो A अँगल आहे तो 60 डिग्रीचा असेल. 30, 60, 90चा एक ट्रायंगल 4 ग्रुप म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये 4 असो 5 असो अशा ग्रुपने मुलांनी ड्रॉ करायचा. त्यानंतर काय करायचं मुलांनी की या ठिकाणी किती ट्रायंगल ड्रॉ केले, सपोज याला 1, 2, 3, 4 म्हणजे वेगवेगळ्या साईजचे म्हणजे या ठिकाणी BC 5, AB 9, AC म्हणजे फक्त याला पायथागोरस थेरम मॅच झाला पाहिजे, पायथागोरस ट्रिपलेट आला पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्व अँगल आला. पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय की त्या ठिकाणी पायथागोरस थेरम मॅच झाला पाहिजे. म्हणजे काय की या हायपोटेनियसचा जो स्क्वेअर आहे तो या AB चा स्क्वेअर आणि या BC चा स्क्वेअर याची सम आली पाहिजे. म्हणजे स्क्वेअर ऑफ AB प्लस स्क्वेअर ऑफ BC इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ AC. याला म्हणायचं पायथागोरस ट्रिपलेट.
काय म्हणायचं, पायथागोरस ट्रिपलेट. सपोज हा AC जर तुमचा 5 असेल आणि ही AB जर 3 असेल आणि BC जर 4 असेल तर बघा 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 केलं तर येतं 25 आणि हा येतो तुमच्या AC चा स्क्वेअर 25. याला म्हणायचं पायथागोरस ट्रिपलेट. म्हणजे स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. दिस इज नोन ॲज अ पायथागोरस थेरम and which values satisfy that Pythagoras theorem is known as a Pythagoras triplet. It is very common concept. ठीक आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, तर या ठिकाणी पायथागोरस ट्रिपलेटची काही म्हणजे तुम्हाला लिहायची आवश्यकता नाहीये, फक्त एक जनरल माहिती असावं म्हणून सांगितलं. ठीक आहे, कारण मी शब्द यूज केला होता पायथागोरस ट्रिपलेट, त्या ठिकाणी कन्फ्युजन झालं असतं म्हणून त्या ठिकाणी क्लिअर केलं. ओके, तर एक ट्रायंगल एबीसी फक्त याच्यावरच फोकस करा, बाकी गोष्टीचा विचार करू नका. की एबीसी ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वेगळ्या साईजचा या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला, म्हणजे 30 60 90 ट्रायंगल ड्रॉ केला. राईट अँगल ट्रायंगल पेक्षा 30 60 90 चा ट्रायंगल ड्रॉ केला. पहिला, दुसरा, तिसरा हे 4 विद्यार्थ्यांचे 4 ग्रुप आहेत. त्यामध्ये लेंथ ऑफ अपोजिट साइड टू 30 डिग्री. या 30 डिग्रीची अपोजिट साइड म्हणजे कोणती आहे, AB. 30 डिग्रीची अपोजिट साइड कोणती आहे तर AB. म्हणजे इथं AB चं मेजरमेंट घ्यायचं. 30 डिग्रीच्या अपोजिट हा 30 डिग्री, याच्या अपोजिट साइड AB. त्यानंतर लेंथ ऑफ हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस म्हणजे काय, AC. हे AC ची लेंथ. तर एका 4 विद्यार्थ्यांनी आपापल्या ट्रायंगलची AB लेंथ इथे लिहायची आणि AC लेंथ इथे लिहायची. काय येईल तर हा थेरम तुम्ही स्वतः हे प्रॅक्टिकल स्वतः करायचंय. या ठिकाणी AB ची आणि AC ची लेंथ स्वतः फाइंड करायची. ही जी AB ची लेंथ लिहायची आणि BC ची लेंथ AC ची लेंथ लिहायची. आता तुमच्याकडे वेगवेगळे तुम्ही विद्यार्थी असेल, ग्रुप असेल नसेल तो काही विषय नाही, पण स्वतःच आपण एक ट्रायंगल ड्रॉ करायचा. आपली 30 डिग्रीच्या अपोजिट AB साइडचं मेजरमेंट घ्यायचं आणि AC साइडचं मेजरमेंट घ्यायचं. सांगतो 100% कन्फर्म हे जे हायपोटेन्यूसचं जे मेजरमेंट आहे त्याच्या हाफ मेजरमेंट तुम्हाला AB चं मिळेल. म्हणजे जर तुम्हाला AC 10 मिळाला तर तुमचा जो AB येतो हाफ येईल. किती, त्याच्या हाफ म्हणजे 5 येईल. म्हणजे या हायपोटेन्यूसचं मेजरमेंट आणि ह्या AB चं मेजरमेंट रिलेशन काय असेल तर हा AB जो असेल हा AB इज अ हाफ ऑफ AC. AB इज अ हाफ ऑफ AB AC हे रिलेशन तुम्हाला प्रॅक्टिकली मिळेल. आणि यालाच आपण 30 डिग्रीच्या अपोजिट साइड इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूस असं म्हणतो. पण तुम्ही जर हे प्रॅक्टिकली सॉल्व्ह म्हणजे केलं तर तुम्हाला कळेल. 30 60 90 चा ट्रायंगल ड्रॉ केला आणि त्या ठिकाणी हायपोटेन्यूसचं मेजरमेंट जर तुम्ही ड्रॉ केलं आणि मेजर केलं तर ते तुमच्या AB काय मिळेल तुम्हाला, त्याच्या हाफ मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी करून बघा. आल्यानंतर आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आल्यानंतर यस लिहा आणि जर नाही आलं तर नो लिहा. त्या ठिकाणी परत तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल. ठीक आहे, त्यानंतर खाली सेकंड ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय म्हणलंय तुमच्या ही बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे. कुठलाही ट्रायंगल जर तुम्ही ड्रॉ केला त्या ठिकाणी तुमच्याकडून काही मिसमॅच होऊ शकतो, परंतु प्रत्येकाच्या एक कंपास बॉक्स मध्ये सेट स्क्वेअर आहे. पॅरलल लाईन्स वगैरे 8व्या वर्गामध्ये म्हणजे 8th स्टँडर्ड मध्ये ड्रॉ करताना तुम्हाला त्याची गरज पडली होती. दोन सेट स्क्वेअर. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. त्या ठिकाणी जे सेट स्क्वेअर आहेत ते 2 टाईपचे सेट स्क्वेअर असतात. एक 30 60 90 चा सेट स्क्वेअर असतो, म्हणजे त्याचा हा अँगल 30 चा, हा 60 चा आणि हा 90 चा असतो. आणि दुसरा जो सेट स्क्वेअर आहे ज्यात तुम्हाला थोडासा सेम वाटतो दोन साइडनी, त्या ठिकाणी 2 अँगल 45 चे आणि एक 90 चा आहे. म्हणजे तो 45 45 90 चे असे 2 सेट स्क्वेअर असतात. त्याला सेट स्क्वेअर म्हणतात, जे तुमच्या बुक मध्ये आहे. डी चा म्हणजे त्या प्रोटेक्टरचा उपयोग तुम्ही केलेला आहे, पण 30 60 90 आणि 45 45 90 जे सेट स्क्वेअर आहे याचा जनरली तुम्हाला उपयोग होत नाही. समोर नंतर त्याचा उपयोग करावा लागतो. इंजिनिअरिंग क्षेत्रात गेल्यानंतर त्याची फार गरज पडते. ठीक आहे, त्यामुळे त्याचंही थोडंसं ज्ञान घ्यायचं. 30 60 90 हा जो एक सेट स्क्वेअर आहे तो सेट स्क्वेअर घ्यायचा आणि त्या सेट स्क्वेअरला अशा पद्धतीने ठेवायचं की हा परपेंडिक्युलर वाटला पाहिजे राईट अँगल. तसं हा तुम्हाला हा ट्रायंगल दिसतोय, अशा पद्धतीने तो सेट स्क्वेअर ठेवायचा आणि त्या सेट स्क्वेअरला काय होईल मग हा त्याचा हायपोटेन्यूस येईल. त्याची लेंथ मोजायची. या 30 डिग्रीच्या अपोजिट जी लेंथ आहे ही बरोबर त्याच्या हाफ येईल. म्हणजे हे जर तुमचं 5 जर तुम्ही काउंट केलं तर हे तुमचं 2.5 येईल त्या सेट स्क्वेअरचं सुद्धा. तो सुद्धा तुम्ही ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करू शकता. एकदम इंटरेस्टिंग आणि सोपी ऍक्टिव्हिटी आहे, कारण काही ड्रॉ करायची गरज नाही. ड्रॉ जरी करायला गेले तर हा अँगल जर 90 चा तुमचा आला नाही तर थोडंसं मिच मॅच होईल. तुम्हाला काय वाटेल की नाही हा हायपोटेन्यूस आणि AB हे हा एक्झॅक्टली हाफ येत नाही. कारण काय होईल एक्झॅक्टली अँगल ड्रॉ करताना तुमचा 89 चा म्हणजे 89 चा 88 चा किंवा 91 92 चा जर गेला तर थोडंसं तुमचा पॉईंट मध्ये डिफरन्स येऊ शकतो तुमचं मेजरमेंट करताना. पण जो सेट स्क्वेअर तो एक्झॅक्टली बनवलेला आहे, तो एक्झॅक्टली मेजरमेंटचा बनलेला आहे. एक्झॅक्टली 90 चा अँगल आहे, इकडचा 30 चा आणि इकडचा 60 चा आहे. कारण 30 60 चा 90 चा ट्रायंगल ड्रॉ करता तुमच्याकडून मिसमॅच होणारच. हा अँगल जरी 90 चा आला तरी हा तुमच्याकडून 30 चा येणार नाही आणि हा 60 चा, म्हणजे काहीतरी होईल. त्यापेक्षा ही ऍक्टिव्हिटी बेस्ट आहे. तुम्ही तुमचा सेट स्क्वेअर घ्यायचा आणि मेजरमेंट करायचं. त्या ठिकाणी हायपोटेन्यूस सपोज त्याला तुम्ही ABC नाव जरी दिलं तर त्या हायपोटेन्यूसची जी लेंथ आहे ती लेंथ AB ची लेंथ जर तुम्ही मेजर केली तर ती AB ची जी लेंथ आहे म्हणजे या ठिकाणी जो या परपेंडिक्युलरची जी लेंथ आहे ती एक्झॅक्टली हाफ येईल या हायपोटेन्यूसच्या एवढ्या. म्हणजे जी सगळ्यात मोठी लेंथ आहे ती याच्या हाफ येईल.
दॅट इज अ 30 डिग्री, म्हणजे साइड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेनियस, हे या ठिकाणी स्टेटमेंट प्रूव्ह होतं. ठीक आहे, आता हे झालं तुमचं ऍक्टिव्हिटी बेस. आता एक्झॅक्टली त्याच्यावरचा थेरम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे की कसं येतं. ठीक आहे, काय म्हटलं, थेरम म्हणजे फक्त स्टेटमेंट वरून कळलं पाहिजे, कारण बुक मध्ये बघताना ह्या सगळ्या गोष्टी गिवन असतात त्यावेळेस आपल्याला इझी वाटतं, परंतु फक्त एक्झाम मध्ये फक्त दिलेलं असतं स्टेटमेंट, त्या स्टेटमेंट वरून फिगर बनवावं लागते, आणि फिगर बनवली की सगळं आपल्याला कॉपी करून लिहायचं फिगर मधून. काही या ठिकाणी लर्न मॅथमॅटिक्स म्हणजे लर्न करायची गरजच नाही. ठीक आहे, आणि जॉमेट्री तर त्यातला अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. इफ द ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल हॅव मेजरिंग 30 डिग्री आणि 60 डिग्री. आता राईट अँगल ट्रायंगलचे दोन ॲक्यूट अँगल जे त्यातला एक 30 डिग्रीचा आहे, म्हणजे हा जो आहे हा 30 डिग्रीचा आहे, आणि हा इकडचा जो आहे तो 60 डिग्रीचा आहे, असं या ठिकाणी सांगितलं. मग एक 30 60 90 चा ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा. काय सांगितलं, गिवन. इफ नंतरचा पार्ट गिवन आहे, तर इफ नंतरचा पार्ट काय आहे, ॲक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 30 60, म्हणजे 30 60 90 चा एक ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचं, ते गिवन. देन नंतर काय म्हटलं, द लेंथ ऑफ साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ हायपोटेनियस, म्हणजे ज्या 30 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे कोणती आहे, AB, ती हायपोटेनियसच्या हाफ आहे, म्हणजे AB इज अ हाफ ऑफ हायपोटेनियस, हाफ ऑफ AC. हे काय झालं तुमचं टू प्रूव्ह. देन नंतर हे म्हणल्यावर टू प्रूव्ह मध्ये लिहून घेतलं. आलं लक्षात, अँगल ABC 90 डिग्री लिहिलं, कारण हे काय तुमचं गिवन आहे, आणि AB इज अ हाफ ऑफ AC. देन नंतरचा पार्ट हा टू प्रूव्ह लिहिला. आता काय करायचं, कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन करताना काय करायचं, तर या AB ला पुढे एक्सटेंड करायचं खाली D पॉइंट पर्यंत, आणि नंतर हा DC जॉईन करायचा, खाली पण एक ट्रायंगल तयार होईल, हे खाली तुम्हाला करून दिलंय. या AB ला एक्सटेंड केलं, मग काय म्हणायचं, टेक पॉइंट D ऑन एक्सटेंडेड सेगमेंट AB. या सेगमेंट AB ला पुढे एक्सटेंड करून एक D पॉइंट घेतला, आणि नंतर DC काय केला आपण, जॉईन केला, DC जॉईन केला. हे कन्स्ट्रक्शन, जे कन्स्ट्रक्शन केलं ते पण एक्झॅक्टली तुमच्या वाटेतल्या भाषेमध्ये, पुस्तकातल्या या ठिकाणी ग्रॅमेटिकल लँग्वेज मध्ये तर मॅथमॅटिक्स मध्ये लिहायचं असं काही नाहीये. तुम्हाला वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहून टाका, फक्त कळालं पाहिजे की तुम्ही AB ला एक्सटेंड करून D पॉइंट घेतला आणि DC ला ड्रॉ केलं. कडे मागे पुढे जरी स्टेटमेंट झालं तरी चालेल, फक्त ती जनरल आयडिया लक्षात आली पाहिजे. काय केलं तुम्ही, टेक अ पॉइंट D इज एक्सटेंडेड सेगमेंट AB अँड ड्रॉ अ DC. ठीक आहे, DC ला जॉईन केलं किंवा ड्रॉ केलं म्हणा, ड्रॉ म्हणा किंवा जॉईन म्हणा, चालेल. ठीक आहे, त्या पद्धतीने आता दोन ट्रायंगल बनले, एक ट्रायंगल बनला ABC आणि दुसरा ट्रायंगल बनला DBC, बरोबर आहे. DBC ट्रायंगल बनला. आता या ठिकाणी AB इज इक्वल टू DB, कारण हे काय दिले, कन्स्ट्रक्शन मध्ये दिले, आणि ते आपल्याला एक्सटेंडेड सेगमेंट कसा घ्यायचा आहे, तर ह्या AB चं आणि ह्या DB ची जी लेंथ आहे ती सेम आली पाहिजे, अशा पद्धतीने आपण तो एक्सटेंड केलेला आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये लिहून घेतलं, टेक पॉइंट D ऑन एक्सटेंडेड सेगमेंट AB अँड ड्रॉ BD सच दॅट AB इज इक्वल टू DB. AB आणि DB मग हे कशावरून आले, तर इथं कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन वरून हे इक्वल आहे. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन वरून इक्वल आहे. याची एक दोन वेळेस प्रॅक्टिस केली तरी लक्षात येऊन जातं तुमच्या. AB इज इक्वल टू DB. आता काय नंतर अँगल ABC, हा अँगल ABC आणि DBC हे दोन इक्वल आहे. कशामुळे इक्वल आहे, ईच 90 डिग्री, बोथ आर 90 डिग्री, ईच 90 डिग्री, दोन्ही 90 डिग्रीचे अँगल असल्यामुळे ते इक्वल झाले. हा ABC आणि हा DBC, हा पण काय तुमचा 90 डिग्री. ठीक आहे, ABC. आता हे 90 कशामुळे आलं, याला तुम्ही लिनियर पेअरने जरी सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला DBC काय मिळेल, 90 डिग्रीज मिळेल. ठीक आहे, सो ABC आणि DBC इज 90 डिग्री, ईच 90 डिग्री, रिझन द्यावं लागेल ईच 90 डिग्री. ओके, नेक्स्ट काय, सेगमेंट BC. आता विचार जर केला तर ह्या ABC ट्रायंगल मध्ये पण आणि ह्या DBC ट्रायंगल मध्ये पण काय, तर तुमचा हा BC जो सेगमेंट आहे हा कॉमन सेगमेंट आहे. सो सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC बिकॉज कॉमन साइड. रिझन काय लिहावं लागेल, कॉमन साइड लिहावं लागेल. मग आता हा तुमचे दोन ट्रायंगल, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DBC हे काय झाले तर कॉन्ग्रुएंट झाले. कोणत्या टेस्ट नुसार, ही काय तुमची साइड, हा काय अँगल आणि साइड, यस टेस्ट. कोणती टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट झाले. आणि ज्या वेळेस दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात त्यावेळेस त्याची करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. मग या ठिकाणी तुमचा हा BAC जो अँगल आहे, हा BAC हा या तुमच्या BDC इक्वल असेल, हा पण 60 डिग्रीचा होईल. कशाचा होईल, 60 डिग्रीचा. का, कारण हा याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. या अँगल A च्या हा अँगल D काय तर करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग हा अँगल BAC जर 60 चा असेल तर BDC पण काय होईल तुमचा 60 डिग्रीचा होईल. BAC आणि BDC पण काय होईल तुमचा 60 डिग्रीचा होईल. म्हणजेच तुमचा, आणि हा 60 चा झाला तर हा पण काय होईल तुमचा, हा BCD हा पण 30 चा होईल. मग हा 30 हा 30 टोटल किती होईल तुमचा, हे 60, 30 प्लस 30 किती होईल 60. हा 60 चा आला आणि हा BCD हा पण 30 चा, 30 प्लस 30 60. म्हणजे हा टोटल ADC ट्रायंगलचा विचार केला तर याचा हा अँगल A पण 60, अँगल D पण 60, अँगल C पण 60. आणि ज्या ट्रायंगलचे सर्व अँगल 60 डिग्रीचे होतात, लेक्चर फर्स्ट मध्ये सांगितलं होतं, ज्या अँगलचे सर्व अँगल 60 डिग्री असतात म्हणजे अपोजिट साइड्स पण काय होतील त्याच्या इक्वल होतील, त्या
ट्रायंगलला आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल, सर्व साइड्स त्याच्या काय होतात इक्वल होतात. म्हणजेच काय की या ठिकाणी हा एसीडी पण काय होईल तुमचा 60 डिग्री होईल, हा एसीडी पण काय झाला 60 डिग्रीचा झाला. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल 180 डिग्री जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी हा 60 हा 60 तर हा काय आला तुमचा 60 डिग्री आला. बरोबर आहे. मग हा इक्विलॅटरल ट्रायंगल प्रूव्ह झाला. हा एडीसी हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आणि हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सर्व साइड्स इक्वल असतात. म्हणजे ही तुमची एसी साइड या एडी साइडशी आणि एडी साइड या टोटल एबी साइडशी काय होईल तुमची तर कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे एडी इज इक्वल टू एसी इज इक्वल टू डीसी. या सर्व साइड्स काय झाल्या तुमच्या झाल्या. क्वालिटीज ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगलची क्वालिटी म्हणजे काय की अपोजिट अँगल जर इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स पण काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. त्यानुसार एसी एडी आणि डीसी काय झाले तर कॉन्ग्रुएंट झाल्या सर्व. मग आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर हा तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने घेतलेला आहे की ही AB इज इक्वल टू BD. म्हणजे काय तुमचा ही जी तुमची AB लेंथ आहे ही हाफ ऑफ काय तुमची हाफ ऑफ AD आहे. हाफ ऑफ AD आहे. बरोबर आहे. AB इज हाफ ऑफ AD. कारण ही AB आणि BD जर इक्वल असेल तर हा 5 आणि 5 10 म्हणजे AD किती होईल 10. बरोबर आहे. म्हणजे AB काय तुमचा तर हाफ ऑफ AD आहे. AB इज हाफ ऑफ AD कारण ते कन्स्ट्रक्शन नुसार तुम्ही गिवन घेतलं. परंतु या ठिकाणी AD कशाला इक्वल आला तर AD AC ला इक्वल आला. म्हणजे तुम्ही AB इज इक्वल टू हाफ ऑफ AC लिहू शकता. AB इज इक्वल टू हाफ ऑफ AC सुद्धा आपण लिहू शकतो कारण AD आणि AC काय तर इक्वल आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रूव्ह झालं की लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 30 डिग्री लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ लेंथ ऑफ हायपोटेनियस. या ठिकाणी हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. आणि आता यानंतर सर्व ठिकाणी ज्यावेळेस 30 डिग्रीच्या अपोजिट साइड फाइंड करायची असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेनियस. अशा पद्धतीने तुम्ही हा थेरम प्रूव्ह करू शकता. नाही समजलं तर परत व्हिडिओ बॅक घेऊन परत बघायचं, एक दोन वेळेस प्रॅक्टिस करायची, नक्कीच समजेल. नंतर एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. स्टेटमेंट लर्न करायचं फक्त. ठीक आहे. स्टेटमेंट कळायला पाहिजे कोणत्या थेरमचे. जर स्टेटमेंटच कोणत्या थेरमचे कळलं नाही आणि पाठ पण करायची गरज नाही, याच्यावरून फक्त तुम्हाला इफ आणि देन ही गोष्टी जर कळाल्या, एक नंतरचा पार्ट गिवन देन नंतरचा टू प्रूव्ह, तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येईल. फक्त आता हे कन्स्ट्रक्शन वगैरे कसं करायचं हा भाग थोडासा डोक्यात ठेवायचा आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस जर केली तर तुमच्या हे लक्षात येईल. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट परत ऍक्टिव्हिटी दिली आहे. आता आपण 30 60 90 चा ट्रायंगल बघितला होता, त्यामध्ये 30 डिग्रीच्या अपोजिट साइड हाफ ऑफ द हायपोटेन्यूस आली. आता आपण 60 डिग्रीचा विचार करूया. कशाचा विचार करूया 60 डिग्रीचा. सपोज हा परत एक ट्रायंगल ड्रॉ करून दाखवतो. हा ट्रायंगल आहे, हा अँगल 90 चा आहे, हा अँगल 30 चा आहे आणि हा अँगल 60 चा आहे. आता याला ABC जर म्हटलं तर आपलं प्रूव्ह झालेलं आहे. काय प्रूव्ह झालेलं आहे की ही AB जी लेंथ असते ती हाफ ऑफ द AC असते. AB लेंथ हाफ ऑफ द AC इथे प्रूव्ह केलं आपण. बघा AB इज अ हाफ ऑफ AC. आता हे स्टेटमेंट व्हॅलिड झालं. एकदा प्रूव्ह केलं म्हणजे इट इज अ व्हॅलिड. ओके. म्हणजे या ठिकाणी साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस या ठिकाणी प्रूव्ह झालं. 30 डिग्रीच्या अपोजिट साइड AB आहे आणि हायपोटेन्यूस AC आहे. सो AB इज हाफ ऑफ AC या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. सो AB इज इक्वल टू AC आपल्याला माहिती आहे. आता या ट्रायंगलवर जर पायथागोरस थेरम वापरला तर AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर होईल. म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काय होईल AC स्क्वेअर. हा तुमचा पायथागोरस थेरम. हा काय तुमचा पायथागोरस थेरम आहे. आता मला सांगा की AB इज इक्वल टू AC स्क्वेअर आहे. या ठिकाणी दोन्ही साइडला जर स्क्वेअरिंग केलं तर इथे काय होईल AB चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 आणि हा काय होईल AC स्क्वेअर. ठीक आहे. दोन्ही साइडला जर स्क्वेअरिंग केलं AB इज इक्वल टू हाफ ऑफ AC ला तर AB होईल AB चा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर होईल 1/4 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 आणि AC स्क्वेअर. म्हणजे AB स्क्वेअरला तुम्ही काय लिहू शकता 1/4 AC स्क्वेअर. तर या AB स्क्वेअरला इथे काय लिहिलं 1/4 AC स्क्वेअर. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल डायरेक्ट कसं आलं तर ह्या पद्धतीने आलं ते. AB इज इक्वल टू हाफ ऑफ AC AB चा स्क्वेअर AB स्क्वेअर 1/4 चा स्क्वेअर 1/4 आणि AC स्क्वेअर ॲज इट इज. सो याला घेतलं 1/AC स्क्वेअर इज इक्वल टू इथे काय येणार आहे इथे AC स्क्वेअरच येणार आहे. ठीक आहे. आता काय केलं हा प्लस 1/4 तिकडे पाठवलं काय होईल -1/4 प्लस 1/4 तिकडे गेलात -1/4. मग आता याचं सबट्रॅक्शन करूया. काय होईल AC स्क्वेअर -1/4 AC स्क्वेअर. आता काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 4 कुठे जाईल इकडे AC इकडे. सो 4AC स्क्वेअर मायनस हा 1 * AC स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर म्हणजे 1AC स्क्वेअर. बरोबर आहे. 1AC स्क्वेअर डिवायडेड बाय 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे. AB मायनस CD याला आपल्याला असं लिहावं लागतं AC मायनस AD मायनस लक्षात द्या इकडे हा फॉर्म्युला परत एक्सप्लेन करतो तुमच्या लक्षात आला असेल. शिकलेलो आपण हे 7th 8th क्लास मध्ये की AB मायनस C A अपॉन B मायनस C अपॉन D जर असेल तर याचं असं लिहावं लागतं की AD A * D AD मायनस C * B CB
आणि डिवायडेड बाय बी इंटू डी बीडी करावं लागतं. डिवायडेड बाय बीडी करावं लागतं. आता या ठिकाणी इथे काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. सो 4 इंटू एसी स्क्वेअर 4 एसी स्क्वेअर 1 इंटू 1 1 एसी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 4 इंटू 1 4 झालं. आता 4 मायनस 1 4 एसी स्क्वेअर मायनस 1 एसी स्क्वेअर काय झालं 3 एसी स्क्वेअर 3 एसी स्क्वेअर अपॉन 4 3 एसी स्क्वेअर अपॉन 4. मग इथे काय येईल तुमच्या या ब्रॅकेटमध्ये तर या ब्रॅकेटमध्ये येईल 3 एसी स्क्वेअर अपॉन 4 काय येईल 3 एसी स्क्वेअर अपॉन 4 4 इंटू एसी स्क्वेअर 4 एसी स्क्वेअर 1 इंटू 1 1 एसी स्क्वेअर मायनस डिवायडेड बाय 4 4 मायनस 1 3 एसी स्क्वेअर अपॉन 4. आता जर याचा स्क्वेअरिंग काढून घेतला आपण तर या 3 चा स्क्वेअर कंप्लीट स्क्वेअर निघतो का नाही मग 3 जाईन रूट मध्ये √3 एसी चा निघला एसी आणि या 4 चा निघला 2 सो हे काय येईल √3 अपॉन 2 बाय एसी √3 अपॉन 2 इंटू एसी. म्हणजे या ठिकाणी जो बीसी आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री आपल्याला काय मिळाली तर बीसी मिळाली √3 अपॉन 2 इंटू एसी. म्हणजे साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3 अपॉन 2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. हे या ठिकाणी आपल्याला मिळालं. हा झाला तुमच्या 60 डिग्रीच्या अपोजिट साइडचा थेरम. ठीक आहे या ठिकाणी हे सॉल्व्ह झालं. आलं लक्षात कसं आलंय ते या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. परत एकदा व्हिडिओ बॅक घ्यायचा आणि बघायचं लक्षात येईल. ठीक आहे अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करतो. मग आता आपण 2 गोष्टी शिकलो ज्या की आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये उद्या गरज पडेल त्यामुळे आज ते चांगल्या पद्धतीने लर्न करून घ्यायच्या. साइड अपोजिट टू 30 डिग्री काय असते साइड अपोजिट टू 30 डिग्री असते हाफ ऑफ द हायपोटेनियसच्या हाफ असते आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री कोणती ही बीसी ही काय असते ही बीसी असते √3 2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस √3 अपॉन 2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. या 2 गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या. आता पुढची काय दिलंय आता पुढचे दिलंय 45 45 90. सपोज हा 45 45 90 चा एक ट्रायंगल आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय होईल आता या ठिकाणी आयसोसेलेस ट्रायंगलची जी प्रॉपर्टी जर वापरली तर अपोजिट जर 2 अँगल इक्वल असेल त्याच्या अपोजिट साइड पण काय असतात इक्वल असतात. हे काय तुमचं तर हा आहे तुमचा कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. बघितलं होतं आपण कॉन्व्हर्स मध्ये काय होतं की 2 अँगल इक्वल सांगितले त्याच्या अपोजिट साइड पण काय असतात इक्वल. तर याची अपोजिट साइड ही आणि याची अपोजिट साइड ही म्हणजे ह्या 2 साइड काय असतील तुमच्या इक्वल असतील बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. जर 2 अँगल इक्वल असेल त्याच्या अपोजिट साइड पण काय असतात इक्वल. हा झाला कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आणि जर 2 साइड इक्वल असेल तर त्याचे अपोजिट अँगल पण इक्वल असतात. हा आहे तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम काय सांगतो की ट्रायंगलच्या 2 साइड जर इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट अँगल काय असतात त्या साइडचे इक्वल असतात. हा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आहे. आणि जर 2 अँगल इक्वल असेल त्याच्या अपोजिट साइड इक्वल असतात. हा तुमचा कॉन्व्हर्स आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचा. तर बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम ही AB आणि BC काय होईल तुमचा इक्वल होईल. AB इज इक्वल टू BC बाय इथं तुम्ही रिझन दिलेलं चालेल कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. तर त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणावं लागेल. ठीक आहे एवढं लक्षात आलं. ठीक आहे आता या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरला तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर होईल. म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर होईल इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता मला सांगा इथे AB इज इक्वल टू BC आहे. AB इज इक्वल टू काय आहे BC आहे. म्हटल्यानंतर तुम्ही इथे काय करू शकता या BC ला तुम्ही AB लिहू शकता किंवा या AB ला BC लिहू शकता. पण या ठिकाणी गिवन AB दिलंय म्हणून आपल्याला इथे AB लिहावं लागेल. असं काही नाही की तुम्हाला AB तुम्ही AB ला BC आणि BC ला पण AB लिहू शकता. परंतु या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे आणि ऍक्टिव्हिटी मध्ये ABच म्हटलं त्यामुळे आपल्याला इथे AB म्हणावं लागेल. आता या ठिकाणी BC ला तुम्ही AB का लिहिलं कारण या ठिकाणी BC आणि AB इक्वल म्हटलं होतं म्हणून या BC ला AB लिहिलं. आता AB स्क्वेअर म्हणजे AB चा स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर काय होईल तुमचा 2AB स्क्वेअर. इथे काय येईल तुमचं AC स्क्वेअरच येईल. इथे काय येईल AC स्क्वेअरच येईल. AB स्क्वेअर प्लस 2AB स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर. ठीक आहे आता या ठिकाणी काय होईल आता ह्या जर 2 इकडे पाठवला तर काय होईल AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर आहे. हा जर 2 इकडे पाठवला मल्टिप्लायचा कुठे 2 कुठे जाईल डिवाइडला. सो होईल AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर बाय 2 AC स्क्वेअर बाय 2 होईल किंवा 1/2 AC स्क्वेअर होईल. काय होईल 1/2 AC स्क्वेअर 1/2 AC स्क्वेअर AC स्क्वेअर बाय 2 किंवा 1/2 AC स्क्वेअर. मग इथे तुम्हाला लिहायचं 1/2 AC स्क्वेअर. काय आलं इथं 1/2 AC स्क्वेअर. आता याला स्क्वेअरिंग मधून बाहेर काढून घेतलं AB ला काढलं तर काय होईल AB होईल आणि या 1 चा 1 आणि 2 चा काय होईल √2. ठीक आहे या ठिकाणी 2 चं निघत नाही. ठीक आहे कारण √2 चा स्क्वेअर 2 होतो 2 चा स्क्वेअर √2. सो या ठिकाणी AC मग काय येईल 1/√2 टाइम्स AB. तर AB इज इक्वल टू 1/√2 टाइम्स AC. म्हणजे याच्यानंतर अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. ही 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस असते. 45 डिग्रीची साइड जी असते अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री आणि या 2 साइड इक्वल असल्यामुळे दोघींचं मेजरमेंट काय असेल तर सेमच असेल. ठीक आहे
मेजरमेंट काय असेल तर हाफ 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. ठीक आहे, ही गोष्ट आपण या ठिकाणी शिकलो. आय होप हे लक्षात आलं असेल. काय शिकलो? अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. Opposite side of 60 degree is a √3 upon 2 times of the hypotenuse, and opposite side of 45 degree is a 1/√2 times of the hypotenuse. या तीन बेसिक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या असेल. आय होप या समजल्या असेल. ठीक आहे, आता पुढचं बघूया. या ठिकाणी रिमेंबर ऑफ दिस दिलंय. काय म्हटलं त्यांनी की ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये 30 60 90 चे ट्रायंगल जर दिले असेल तर लेंथ ऑफ ऑपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. ही हायपोटेन्यूजच्या हाफ असते. 30 च्या अपोजिट साइड, 30 च्या अपोजिट साइड काय असते तर हाफ ऑफ द हायपोटेन्यूज असते. आणि अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री काय असते तर √3 upon 2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज असते. √3 upon 2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज 30 60 90 थेरम. आणि या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही असं लिहिसाल त्यावेळेस त्याला तुम्हाला लिहावं लागेल 30 60 90 थेरम. काय म्हणावं लागेल? 30 60 90 थेरम. म्हणजे 30 च्या अपोजिट साइड 1/2 टाइम्स हायपोटेन्यूज आणि 60 ची √3 upon 2 टाइम्स हायपोटेन्यूज, त्याला म्हणतात 30 60 90 थेरम. आणि 45 डिग्रीच्या अपोजिट जे हायपोटेन्यूज अपॉन √2, हायपोटेन्यूज अपॉन √2 म्हणजे 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज, याला म्हणायचं 45 45 90 थेरम. याला काय म्हणायचं? 45 45 90 थेरम. आय होप लक्षात आला असेल. मी आजचं लेक्चर असं घेतोय की तुमच्या बुक मधला एकही शब्द, कुठला एकही शब्द स्किप केलेला नाहीये. का स्किप केलेला नाहीये? कारण फक्त प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा म्हणून नाही, तर उद्याच्या भविष्यातलं तुमचं जॉमेट्री 10th 11th 12th अँड त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला या गोष्टी लाईफ मध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या गोष्टी लाईफ मध्ये तुमच्या क्लिअर असाव्या आणि त्या इथून त्याचं बेसिक सुरू होतं. इथून 9th पासून. जर 9th मध्येच त्या गोष्टी क्लिअर झाल्या नाही, 9th शिक्षकांनाच जर ह्या ऍक्टिव्हिट्या, बरेच शिक्षक लोक ऍक्टिव्हिट्या सोडून देतात, या ऍक्टिव्हिट्या जर सोडून दिल्या तर तुमच्या भविष्य काळासाठी तुमचं फार मोठं नुकसान होतं. त्या ठिकाणी नंतर तुम्हाला कन्सेप्ट कळतात परंतु ते कन्सेप्ट इझिली तुमच्या लक्षात येत नाही. जर तुम्हाला 9th मध्ये गोष्ट माहिती असेल तर 10th मध्ये चांगल्या प्रकारे लक्षात येते आणि 9th मध्ये कळली नाही 10th मध्ये कळून घ्यायचं नंतर उपयोग करायचा ते हार्ड जातं. त्यामुळे या ठिकाणी मी शब्द आणि शब्द या लेक्चर मध्ये कव्हर केलाय. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, परत व्हिडिओ बघायचा. आता मीडियन ऑफ ट्रायंगल. तर मीडियन ऑफ ट्रायंगल कशाला म्हणायचं? अ सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स. मिड पॉइंट कशाला म्हणायचं? अ सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स and side opposite to midpoint of a side opposite to that vertex, then that segment is known as a median. Then this segment is known as a median. म्हणजे वर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा जो मिड पॉइंट आहे त्यांना जॉईन करणारा हा जो सेगमेंट आहे याला आपण मीडियन म्हणतो. काय म्हणतो? मीडियन म्हणतो. अ सेगमेंट जॉइनिंग वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द अपोजिट टू इट्स इज नोन ॲज द मीडियन ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे हा वर्टेक्स ए त्याच्या अपोजिट साइड काय आहे तर BC, त्या BC चा मिड पॉइंट आहे D, त्या BC चा मिड पॉइंट काय आहे D. तर या A आणि D जो जॉइन होणारा जो सेगमेंट आहे याला आपण मीडियन म्हणतो. काय म्हणतो? मीडियन. ही गोष्ट लक्षात आली. सेगमेंट AD इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. एवढं फक्त जनरल एवढं लक्षात घ्यायचंय. मीडियन ऑफ ट्रायंगल मीडियन म्हणजे काय की जो वर्टेक्स आहे त्या वर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साइडचा जो मीडियन आहे, वर्टेक्सच्या अपोजिट साइड BC त्याचा मीडियन आहे, त्यांना जॉइन करणारा जो सेगमेंट आहे त्याला आपण मीडियन म्हणतो. आलं लक्षात? दॅट इज कॉल्ड ॲज मीडियन. नेक्स्ट काय दिलंय तर नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. काय म्हणलंय? ड्रॉ ट्रायंगल ABC. एक ट्रायंगल ABC ड्रॉ करा. त्यानंतर ड्रॉ मीडियन्स ऑफ AD BC आणि CF. हा ही जी AD आहे, ही जी BC आहे आणि CF आहे या काय तर मीडियन आहेत. या ट्रायंगल ABC च्या काय त्या मीडियन आहेत आणि या ठिकाणी ते एकमेकांना इंटरसेक्ट होतात G पॉइंट मध्ये. G पॉइंट मध्ये काय होतात? त्या इंटरसेक्ट होतात. व्हेरीफाय AG इज अ ट्वाइस ऑफ GD. काय असतं? याची गरज तुम्हाला 10th मध्ये सुद्धा कळते. कन्स्ट्रक्शन चॅप्टर मध्ये त्याची गरज पडते, सिमिलॅरिटी मध्ये गरज पडते. हा असा कन्सेप्ट आहे की ज्या ऑलिम्पियाडच्या वगैरे एक्झाम येतात त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मध्ये विचारलं जातं. हा असा कन्सेप्ट आहे की ज्या वेळेस ट्रायंगल एखाद्या ट्रायंगलच्या सर्व मीडियन्स, 3 मीडियन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, ठीक आहे, दॅट कॉन्ग्रुअन्स पॉइंट, ठीक आहे, त्या G पॉइंट, तर त्या G पॉइंटचं काय असतं की रिलेशन आहे त्या मीडियन्स. काय रिलेशन आहे की हे जे BG डिस्टन्स आहे BG आणि पुढचं हे GE डिस्टन्स यांचा जो रेशो असतो तो 2:1 असतो. काय असतो? 2:1. किंवा हे जे EG डिस्टन्स आहे आणि हे GD डिस्टन्स आहे याचा पण रेशो 2:1 असतो. त्यानंतर हे CG डिस्टन्स आणि हे पुढचं GF डिस्टन्स याचा पण रेशो 2:1. म्हणजे हे 2:1 असतं. काय असतं? 2:1. 2:1 म्हणजे काय की जर हा 20 असेल तर हा 10 असतो. हा 20 असेल तर हा 10 असतो. मग 20/10 जर केलं तरी सॉरी तर हे 2:1. काय तर 2:1 म्हणजे 2:1 डिवाइड करतात हे 2:1.
म्हणजे हा ट्वाइस असतो याच्या, असं म्हणावं लागेल की जो मोठी लेंथ आहे ती या छोट्या लेंथच्या काय असते ट्वाइस असते. हे सुद्धा 2:1 म्हणजे काय की ह्या मीडियन ज्यावेळेस इंटरसेक्ट होतात सर्व मीडियन एका ठिकाणी त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स दॅट जी, तर त्या ठिकाणी 2:1 मध्ये ते डिवाइड झालेलं असतं. 2:1 हा बेसिक कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. ज्यावेळेस ट्रायंगलच्या सर्व मीडियन्स इंटरसेक्ट होतात एका पॉइंटला त्यावेळेस त्या पॉइंट पासून त्या 2:1 मध्ये डिवाइड झालेला असतो ते मीडियन कशी 2:1 मध्ये डिवाइड झालेली असते. म्हणजे हे 2 हे 1 अशा पद्धतीने 2:1 रेशो. 2:1 म्हणजे काय बनवू शकतो 40/20 किंवा 30/50 अशा पद्धतीने. म्हणजे जे मोठं डिस्टन्स आहे या छोट्याच्या काय असेल तर डबल असेल 2:1. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, अतिशय महत्त्वाची ऍक्टिव्हिटी तुमच्या लक्षात आली पाहिजे. 2:1 मध्ये म्हणजे काय द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स ऑफ ट्रायंगल डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे मीडियनचा तो मीडियनला 2:1 मध्ये डिवाइड करतो. हे त्याचं बेसिक आहे, ही गोष्ट लक्षात असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट काय दिलंय ड्रॉ ट्रायंगल एबीसी ऑन कार्डबोर्ड. एका कार्डबोर्डवर एक ट्रायंगल एबीसी ड्रॉ करा म्हटलं, त्यानंतर त्याच्या मीडियन सर्व ड्रॉ करा आणि त्या ठिकाणी जो कॉन्करन्स पॉइंट आहे त्याला डिनोट करा. कॉन्करन्स पॉइंट डिनोट करा म्हणजे पेपर घेतला त्या पेपरवर ट्रायंगल एबीसी ड्रॉ केलं, सर्व मीडियन्स ड्रॉ केला, त्या ठिकाणी हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळाला जी. त्यानंतर काय करा तर त्याला कट करा म्हणजे त्याला पेन्सिलला ड्रॉ करा बरोबर त्या साइड्स आणि मीडियनचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला मार्किंग करा आणि तो जी ड्रॉ करून घ्या. नंतर तो ट्रायंगल कट करा. तो ट्रायंगल जर कट केला तर तुम्हाला एक कळेल की फॅक्ट त्या ठिकाणी जर तो ट्रायंगल स्थिर करायचा असेल म्हणजे सपोज हा जर ट्रायंगल असेल याला जर स्थिर करायचा असेल तर या ठिकाणी तो पेन्सिलच्या टिपनं त्या जी वरती काय होतं तर अशा पद्धतीने स्थिर होतो. ही एक ऍक्टिव्हिटी करून बघा. काय करा तुम्ही त्या ठिकाणी की एक ट्रायंगल एबीसी पेपरवरती ड्रॉ करा. एक कडक पेपर घ्या, कडक जे वहीचं म्हणजे नोटबुकचं पृष्ठ असतं त्याच्यावरती ड्रॉ करा, वाटलं तर रफ याच्यावरती ट्रायंगल एबीसी ड्रॉ करा. त्याच्यानंतर पेन्सिलनं ड्रॉ करायचा, त्याच्यानंतर सर्व त्याच्या मीडियन ड्रॉ करायचा आणि त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जी त्या ठिकाणी ड्रॉ करून ठेवायचा. त्यानंतर बरोबर तो ट्रायंगल एबीसी त्या पृष्ठातून बाजूला कट करायचा. नंतर असं पेन्सिलचं किंवा पेनाचं टोक घ्यायचं असं आणि तो ट्रायंगल बरोबर पकडायचा. बाकी ठिकाणी जर पकडला ट्रायंगल खाली पडेल, वरती व्यवस्थित राहणार नाही. परंतु जर तुम्ही त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स जी वरती जर पेपरवर टोक ठेवलं तर तुमचा ट्रायंगल असा स्थिर राहील, फ्लॅट राहील. दॅट इज अँड दॅट्स इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड. आणि या जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे ना तुमचा मीडियनचा याला सेंट्रॉइड म्हटलं जातं. भविष्यामध्ये लक्षात ठेवायचं काय म्हटलं जातं सेंट्रॉइड. सो द मीडियन्स ऑफ ऑल मीडियन्स ऑफ ट्रायंगल इज इंटरसेक्ट ॲट पॉइंट, दोज पॉइंट इज नोन ॲज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ दोज पॉइंट इज नोन ॲज अ सेंट्रॉइड. ओके, ज्या ठिकाणी ट्रायंगलच्या सर्व मीडियन इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हणतात. काय म्हणतात सेंट्रॉइड. The all medians of triangle are intersect in this point, those point is known as a centroid. काय म्हणतात त्याला सेंट्रॉइड म्हणतात. म्हणून सेंट्रॉइड बरोबर मीडियनला 2:1 मध्ये काय करत असतो डिवाइड करत असतो आणि बरोबर सेंट्रॉइड असल्यामुळे त्या ठिकाणी पेन्सिलच्या टिप वरती काय होईल तर या ठिकाणी ते स्थिर होईल. हीच ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. आता काय तर या मीडियनचा थेरम दिलेला आहे. आता हा थेरम तुम्ही करू शकता. जो तुम्ही ट्रायंगल त्या ठिकाणी ड्रॉ कराल ना त्यावेळेस तुम्ही अशी मीडियन पण त्याची ड्रॉ करा, एक तुमच्या लक्षात येईल. तर काय सांगतोय थेरम की तो असं सांगतोय की ही जी लेंथ आहे ही बीडी या मीडियनची जी लेंथ आहे ती जी लेंथ ती या एसीच्या हाफ असेल. एसीच्या काय असेल हाफ असेल. हे ठिकाणी लक्षात ठेवायचं. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या मीडियनची जी लेंथ आहे ती या एसीच्या हाफ असेल. म्हणजे एसी जर 10 दिला असेल तर हा बीडी तुमचा 5 दिलेला असतो. काय दिलेला असतो 5 असतो म्हणजे 5 असेल. हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. द लेंथ ऑफ मीडियन इज हाफ ऑफ द ऑपोजिट साइड ऑफ इट्स व्हर्टेक्स. ठीक आहे, या ठिकाणी हे दिलेलं आहे तुम्हाला. ही गोष्ट लक्षात ठेवायची. द लेंथ ऑफ मीडियन इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस. म्हणजे हायपोटेन्यूस हे कधी येतं हायपोटेन्यूस ज्यावेळेस तुम्हाला असा राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल. हा अँगल बी राईट अँगल असेल, अँगल बी काय असेल राईट अँगल असेल आणि त्याच्यातून जर तुम्ही या ठिकाणी एक मीडियन ड्रॉ केली, काय केली एक मीडियन ड्रॉ केली तर या मीडियनची जी लेंथ आहे ती हाफ ऑफ द या हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूसच्या हाफ असेल ती मीडियनची लेंथ. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं. ठीक, म्हणजेच या एडी डीसी आणि बीडी या तिघांची लेंथ सेम असेल. एडी डीसी आणि बीडी ही सर्व तिघांची लेंथ काय असेल तर सेम असेल. हा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम हायपोटेन्यूस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेन्यूसवर जर मीडियन ड्रॉ केली, हायपोटेन्यूसवर जर मीडियन ड्रॉ केली तर त्यावेळेस हे रिलेशन मिळतं की जी ती मीडियनची लेंथ असेल ती हायपोटेन्यूसच्या काय असते तर हाफ असते. हे या ठिकाणी तुम्हाला योजना कळेल. हा थेरम खूप मोठा आहे, तुम्ही याला सॉल्व्ह जरी करायचा प्रयत्न केला तरी करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर या ठिकाणी हे तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्ही सुद्धा ड्रॉ करून बघू शकता. राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करा, त्यानंतर त्या राईट अँगल ट्रायंगल मधून एक मीडियन ड्रॉ करा आणि बरोबर या ठिकाणी या मिड पॉइंटला त्याला जॉईन करा, एक मीडियन तयार होईल आणि ही लेंथ मोजली तर ही लेंथ आणि ही लेंथ तुम्हाला सेम मिळेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर
नेक्स्ट आपल्याला एक थेरम आहे, काय म्हटलंय, इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑफ हायपोटेन्यूज इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज. तोच थेरम आहे या ठिकाणी. काय केलंय आता या ठिकाणी हे ड्रॉ करून ठेवल्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही, मी वेगळा ड्रॉ करतो, इकडे लक्ष द्या. हा ट्रायंगल एबीसी आहे तुमचा, ठीक आहे, हा एक ट्रायंगल एबीसी आहे. ओके, आता हा तुमचा राईट अँगल आहे बी, त्यानंतर हा ए आणि हा सी. ठीक आहे, आता एसी काय या ठिकाणी हायपोटेन्यूस 90 डिग्रीच्या अपोजिट काय असतो हायपोटेन्यूस. याच्यामधून इकडे या मिड पॉइंटला ड्रॉ केली तर ही बीडी ही तुमची हे होईल. आता मीडियन म्हणजे काय की या ठिकाणी या व्हर्टेक्सच्या अपोजिटच्या मिड पॉइंटला जॉईन करणारा सेगमेंट. म्हणजे काय होईल तुमचं, तर या ठिकाणी ही एसी म्हणजे एडी इज इक्वल टू डीसी असेल, कारण तो डी मिड पॉइंट आहे. म्हणजे हे एडी आणि डीसी डिस्टन्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे, कारण तो मिड पॉइंट आहे. आणि ही बीडी काय तुमची तर मिडियन आहे. ओके, तर काय म्हटलं, इन राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑफ हायपोटेन्यूज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. म्हणजे हे बीडी लेंथ या एसीच्या हाफ आहे, जे आता तुम्ही प्रॅक्टिकली मागे बघितलं ते आता आपल्याला थेरॉटिकली प्रूव्ह करायचे. तर गॅट मध्ये या स्टेटमेंट वरून गिवन लिहिलं, काय केलं, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. त्या राईट अँगल ट्रायंगलचा एक काय केलं, त्यातून पास होणारी राईट अँगल मधून हायपोटेन्यूस वर एक काय केली, मीडियन ड्रॉ केली. सो ट्रायंगल एबीसी अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे आणि बीडी काय आहे, मीडियन आहे, हे गिवन लिहून घेतलं. आता ट्रू प्रूव्ह काय करायचंय, तर देन नंतर दिलेलं स्टेटमेंट काय, देन नंतरचं स्टेटमेंट काय, तर लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस इज लेंथ ऑफ द मीडियन इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. सो बीडी इज हाफ ऑफ एसी, हे पण लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं, कन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे. यामध्ये कन्स्ट्रक्शन फक्त प्रूव्ह करताना कन्स्ट्रक्शन हा पार्टच महत्वाचा आहे, तोच लक्षात राहायला पाहिजे. त्यासाठी फक्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. ठीक आहे, काय करायचं, टेक ई पॉइंट ऑन द रे बीडी. या बीडी रे वरती ई पॉइंट घ्यायचा समोर, याच्यावरती काय करायचं, एक ई पॉइंट घ्यायचा. बीडी रे वरती एक ई पॉइंट घ्यायचा. या बीडी रेला एक्सटेंड करून एक ई पॉइंट घेतला. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही एक ई पॉइंट घेतला. ई देन बीडी सच दॅट बीडी, हे बीडी काय तिन्ही कोलिनियर असेल. ओके, त्यानंतर लेंथ ऑफ बीडी इज इक्वल टू डी. ही बीडीची जी लेंथ आहे तीच या डीई ची लेंथ असली पाहिजे. या बीडीची आणि डीई ची लेंथ काय असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. त्यानंतर काय होईल आपलं, जर आपण या सी ला असं ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, हा हायपोटेन्यूस जो मध्ये असेल, या सी ला आपण ड्रॉ करून घेऊ. काय केलं, सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्शन फिगर, आता ही फिगर डायरेक्टली लक्षात नसेल आली, पण आता मी ड्रॉ केलं, याला जर तुम्ही बघितलं लक्षात आलं असेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले ट्रायंगल एबीसी ड्रॉ केला, राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर ही मीडियन ड्रॉ केली. या बीडीला पुढे कन्स्ट्रक्शन मध्ये एक्सटेंड केलं ई पॉइंट पर्यंत. बीडी कोलिनियर झाले. ठीक आहे, बीडी इज इक्वल टू डी असा आपण ई घेतला. नंतर या ईसी ला मी काय केलं, तर जॉईन केलं. ठीक आहे, आता मेन स्टेप ह्या ठिकाणी दिलेले आहेत, पण आता हे कसं आलं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, काय म्हणलं त्यांनी की हा एडीबी ट्रायंगल आणि सीडी ट्रायंगल इक्वल एसीएस ठेवचा. हा एडीई कोणता, एडीबी का, हा एडीबी आणि हा सीडीई ट्रायंगल इक्वल कसा येईल मित्रांनो, इक्वल तुम्ही लक्षात द्या. इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी एडीबी आणि सीडी ट्रायंगल मध्ये जर बघितलं, काय इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल तयार झाले त्या ठिकाणी या ईसी ला जॉईन केल्यानंतर. हा एडीबी ट्रायंगल, इन ट्रायंगल एडीबी, आणि दुसरा ट्रायंगल काय तुमचा, तर दुसरा ट्रायंगल आहे तुमचा इकडे एडीबी. आता ईडी आणि डीसी या दोन साइड इक्वल असल्यामुळे इकडून एडीबी घेतलं तर इकडून तुम्हाला सीडीईच घ्यावं लागेल. 1-to-1 करस्पॉन्डन्स पहिल्या लेक्चर पासून बघतो आपण. दुसऱ्या काय एडीबी, तर इकडे काय घ्यावं लागेल, सीडीई. ए चा करस्पॉन्डन्स सी आहे, बरोबर आहे. सो एडीबी ला काय घ्यावं लागेल, सीडीई. सो इन ट्रायंगल सीडी, एडीबी आणि सीडीई मध्ये काय तुमचं, तर एडी आणि डीसी इक्वल आहे. एडी आणि डीसी काय तुमचा इक्वल, एडी इज इक्वल टू डीसी. हा एडी आणि डीसी कशामुळे मित्रांनो, इक्वल कशामुळे, गिवन मुळे. आता विचार केला तर हा एडीबी हा अँगल आणि सीडी हा अँगल काय, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल पॅरलल लाईन मध्ये बघितलं होतं आपण की ज्यावेळेस दोन लाईन इंटरसेक्ट होतील तर व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतात, तर कॉन्ग्रुएंट असतात. मग अँगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, angle ADB is congruent to angle CD. ठीक आहे, ही झाली तुमची साइड आणि हा झाला तुमचा अँगल. ठीक आहे, ADB इज CD कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल. कोणते अँगल आहे ते, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. हा ADB आणि CD व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर ही BD इज इक्वल टू D आहे. BD इज कॉन्ग्रुएंट टू D कशामुळे, कन्स्ट्रक्शन नुसार काय, तर इक्वल आहे, बरोबर आहे. काय सगळ्यात पहिले एडी आणि डीसी गिवन इक्वल आहे. त्यानंतर हा एडीबी हा अँगल आणि हा सीडी हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहे. आणि हे बीडी आणि डी कन्स्ट्रक्शन नुसार काय म्हणे, तर इक्वल आहे म्हणे. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन नुसार इक्वल आहे त्याची लेंथ. मग हे एस
बरोबर. बाय एस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले तर सिमिलर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. काय झाले? कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. आता तुमच्या या बुक मध्ये पॅरलल लाईन आणि ते सर्व गोष्टी दिल्या त्यानुसार सांगितलंय. याचा मी याच्याकडे बघत नाही, मी वेगळं सांगतो. ठीक आहे. काय आलं तुमचं? या ठिकाणी ट्रायंगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सीडीएल. हा एडीबी आणि हा सीडीई ट्रायंगल या ठिकाणी आला. आता काय करतो मी? हा बीडीसी ट्रायंगल दोन्ही ट्रायंगल मध्ये ऍड करतो. सो ट्रायंगल एडीबी प्लस ट्रायंगल. ठीक आहे. आता या ठिकाणी तुमच्या ह्या सर्व गोष्टी इथपर्यंत लक्षात आल्या असेल, याची गरज नाही आपल्याला. तर मी या फिगरला छोटं करून व्यवस्थितरित्या लिहू शकतो. ठीक आहे. या फिगरला काय करतो तर छोटं करतो थोडंसं आणि या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या लिहितो किंवा नेक्स्ट स्लाइडवर लिहितो. ओके, नाही थोडा त्याला थोडंसं छोटं करतो. या फिगरला थोडंसं छोटं करतो. ओके, लेट्स सी. याला भेटावं लागेल मला. ठीक आहे. एवढं सगळ्यांच्या लक्षात आहे. काय लक्षात सगळ्यांच्या? की ट्रायंगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सीडीएल. एडीबी आणि सीडीई ट्रायंगल दोन्ही इक्वल आले. का? कारण या ठिकाणी ही एडी आणि बीडीसी काय होतं तर इक्वल होतं गिवन नुसार. त्यानंतर हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आले. हा एडीबी अँगल आणि हा सीडी अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आले. आणि हे बीडी आणि बी हे गिवन दिलं होतं. सो एस टेस्ट नुसार ही एस, हे ए आणि हे एस टेस्ट नुसार दोन ट्रायंगल काय आले तर सिमिलरली आले. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल सिमिलर आले. ओके, लेट्स सी हियर. सिमिलर आले हे दोन ट्रायंगल. ओके, आता बघा हे दोन ट्रायंगल सिमिलर आले. मी काय करतो तर हा बीडीसी जो ट्रायंगल आहे. ठीक आहे. हा बीडीसी जो ट्रायंगल आहे तो याच्यामध्ये ऍड करतो. कुठे? याच्यामध्ये. हा बीडीसी ट्रायंगल. सो ट्रायंगल एडीबी प्लस ट्रायंगल बीडीसी इज कॉन्ग्रुएंट टू, परत याच्यामध्ये पण ऍड करतो, ट्रायंगल सीडीई प्लस ट्रायंगल बीडीसी. दोन्ही साइडना बीडीसी ऍड केलं काही फरक पडत नाही. दोन्ही साइडना ऍड केल्यानंतर दोन्ही साइड मध्ये बीडीसी ऍड केलं. या एडीबी मध्ये पण बीडीसी ऍड केलं, सीडी मध्ये पण बीडीसी ऍड केलं. आता बघा मित्र, या ठिकाणी फिगर तुम्हाला दिसत असेल की ह्या एडीबी मध्ये आणि या एडीबी मध्ये जर तुम्ही हा बीडीसी ऍड केला, बघा हा एवढा एडीबी होता तुमचा, एवढा एडीबी, आणि याच्यात तुम्ही बीडीसी जर ऍड केला तर कोणता ट्रायंगल तयार होईल? एबीसी. कोणता ट्रायंगल तयार होईल? एबीसी. आलं लक्षात? या एडीबी मध्ये बीडीसी जर ऍड केला, हा एवढा एडीबी आणि हा बीडीसी जर ऍड केला तर एबीसी ट्रायंगल तयार झाला. कोणता ट्रायंगल तयार झाला? हा एबीसी. इथे एबीसी ट्रायंगल तयार झाला. म्हणजे एडीबी प्लस बीडीसी ट्रायंगल एबीसी. कॉन्ग्रुएंट टू. आता बघा विचार करा, हा सीडीई ट्रायंगल केवढा होता? तर हा एवढा सीडीई ट्रायंगल आणि त्याच्यात हा परत हा बीडीसी ट्रायंगल ड्रॉ केला. कोणता ट्रायंगल तयार झाला? एसीबी. कोणता ट्रायंगल तयार झाला? एसीबी. ट्रायंगल एसीबी ट्रायंगल तयार झाला. कोणता ट्रायंगल? एसीबी. आलं लक्षात? हा एडीबी याच्यात ऍड केला बीडीसी, टोटल तयार झाला एबीसी. आणि हा सीडीई ट्रायंगल याच्यात ऍड केला बीडीसी, हा टोटल तयार झाला ईसीबी ट्रायंगल. कोणता? एसीबी. ईसीबी, सॉरी, एसीबी ने ईसीबी. ईसीबी ट्रायंगल. विच ट्रायंगल? ईसीबी. मग एबीसी आणि ईसीबी, हा एबीसी आणि हा ईसीबी हे जर दोन ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील, बरोबर आहे, हे जर दोन ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील तर आपण काय म्हणू शकतो? याच्या करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साइड्स काय तर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करू शकतो आपण, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले तर याच्या साइड्स पण काय असतील तर कॉन्ग्रुएंट असतील, बरोबर आहे. मग या ठिकाणी ही एसी आणि ही बी या दोन साइड एकमेकांना काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील, बरोबर आहे. या ठिकाणी फिगर कडे थोडंसं फोकस करा. बघा इकडे. ओके, आता हे ट्रायंगल याला मार्किंग करतो मी ग्रीन न. बघा एक मिनिट. ओके, हा एबीसी, हा ट्रायंगल कशाशी कॉन्ग्रुएंट झाला?
तर हा झाला या CEB याच्यासोबत कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाला. आता मला सांगा ज्यावेळेस दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण काय असतात कॉन्ग्रुएंट. आता याचा करस्पॉन्डन्स काय तर बघा ही BE आणि हे AC एकमेकांच्या करस्पॉन्डन्स साइड आहेत. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता AC इज कॉन्ग्रुएंट टू BE. AC इज कॉन्ग्रुएंट टू B. AC आणि BE कॉन्ग्रुएंट झाल्या प्रूव्ह झाल्या बरोबर आहे. AC आणि BE काय झाल्या कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाल्या. आता मला सांगा या BE चा हा BD काय हाफ आहे कारण ही BD लेंथ आणि ही DE लेंथ कन्स्ट्रक्शन नुसार BD आणि हे बघ कन्स्ट्रक्शन नुसार काय म्हटलं होतं BD आणि DE लेंथ BD आणि DE लेंथ कन्स्ट्रक्शन नुसार आपण इक्वल म्हटलं होतं बरोबर आहे. मग हा BD काय तुमचा तर BD इज हाफ ऑफ BE आहे. BD इज अ हाफ ऑफ BE बिकॉज इट इज कन्स्ट्रक्शन नुसार BD आणि DE जर इक्वल असेल त्यावेळेस हा D मिड पॉइंट झाला BE चा. या इथपर्यंत हे डिस्टन्स जर इक्वल असेल तर जो एक मिड पॉइंटच असा सेगमेंट आहे जो दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो मग हा मिड पॉइंट तयार होतो. म्हणजे या ठिकाणी BD इज अ हाफ ऑफ BE होईल. आणि वरी काय सांगितलं तुम्ही की हे CSCT नुसार करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल नुसार की AC आणि BE इक्वल आहे. म्हणजे या B च्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता AC लिहू शकता. सो BD इज अ हाफ ऑफ AC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की लेंथ ऑफ दॅट मीडियन इज अ हाफ ऑफ द हायपोटेन्युअस. ही जी बेग मीडियन आहे ही हाफ ऑफ दॅट AC आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. यावर तुम्ही जर बघितलं तर हेच त्या ठिकाणी ट्रू प्रूव्ह मध्ये होतं. काय होतं ट्रू प्रूव्ह मध्ये तर ट्रू प्रूव्ह मध्ये होतं BD इज अ हाफ ऑफ AC आणि या ठिकाणी ते प्रूव्ह झालेलं आहे. दॅट इज द कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस थेरम. ठीक आहे. आता या ठिकाणी बरंच या ठिकाणी खिचडी झालेली आहे. ओके तर इनडायरेक्टली तुमच्या बुक मध्ये दिलेलं होतं तर तुम्ही याला सर्व स्टेप मिक्स करून बॅक टू बॅक जायचं आणि नंतर तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ बॅक घेत राहायचं नंतर सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येतील. आय होप हे आजचं लेक्चर तुम्ही एन्जॉय केलं असेल. तुम्हाला लक्षात आलं असेल त्या काही गोष्टी मी त्या ठिकाणी त्या दोन कॉलरीज नंतर हा पण एक थेरम आहे. हे थेरम मी तुम्हाला रफली सांगितले. ते रफली सांगितलेले थेरम तुम्ही घरी सॉल्व्ह करायची. त्यानंतर जर त्याच्यामध्ये काही डाऊट आला तर आमच्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचे डाऊट तुम्हाला क्लिअर केला जाईल. ओके आय होप हे सर्व लेक्चर समजलं असेल. अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे समोरच्या पूर्ण जॉमेट्रीसाठी. ठीक आहे. आणि 10th नुसार सुद्धा हे महत्त्वाचं आहे आणि उद्याच्या जे लेक्चर असेल त्या प्रॅक्टिस सेटसाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे. ओके तर आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.